हेलो बच्चों। तो स्वागत है आपका फिर से एक बार पीडब्ल्यू की इस अमेजिंग ऑनलाइन लर्निंग प्लेटफॉर्म में, जहाँ पे लास्ट क्लास में हम लोग डिस्कस कर रहे थे बेटा रेडॉक्स रिएक्शन। और इस रेडॉक्स रिएक्शंस को डिस्कस करते टाइम हम लोगों ने लास्ट क्लास में मैक्सिमम क्वेश्चंस के ऊपर फोकस करा था, जहाँ पे हम लोग ऑक्सीडेशन स्टेट निकाल रहे थे, पीरियडिक मैंने बैलेंसिंग ऑफ रिएक्शन देख रहे थे। तो आज के हमारे इस चैप्टर का जो एजेंडा है, जो है हमारा आज का नया चैप्टर शुरू करने जाने वाले अपन मॉडर्न पीरियडिक टेबल जो है, जो अलग अलग किताबों में अलग अलग बुक्स में इसका नाम अलग अलग हो सकता है। पीरियडिसिटी इन प्रॉपर्टीज आप बोल सकते हो, या मॉडर्न पीरियडिक टेबल बोल सकते हो, ठीक है ना, या जस्ट सिंपली पीरियडिक प्रॉपर्टीज बोल सकते हो, या पीरियडिसिटी इन प्रॉपर्टीज बोल सकते हो। मैंने अलग अलग नाम हो सकते हैं, अलग अलग नावाचं टेन्शन लेना नाही आहे, सबका मतलब एक ही आहे। तर आपल्याला या जो पिरियडिक टेबल आपण शिकतो, जो पूर्ण आपल्याला 11th आणि 12th मध्ये खूप कामाचा असतो, तो पिरियडिक टेबलमध्ये प्रॉपर्टीज कशा व्हॅरी होतात। आता ह्या व्हॅरिएशन इन प्रॉपर्टीज आपण ऑलमोस्ट सगळ्या चॅप्टरमध्ये, जेव्हा आपण एस ब्लॉक शिकतो, एस ब्लॉक मधला ग्रुप 1 ग्रुप 2 शिकतो, पी ब्लॉक शिकतो, डी ब्लॉक शिकतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड शिकतो, एफ ब्लॉक शिकतो, प्रत्येक चॅप्टरमध्ये आपण ह्या ब्लॉक्सबद्दल बोलत असतो। पण आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला थोडक्यात समराइज करून घ्यायचं आहे की हा एक्झॅक्टली पिरियडिक प्रॉपर्टीज काय होत्या, त्याचं ओरिजिन काय, म्हणजे थोडक्यात हिस्ट्री ऑफ दिस पिरियडिक टेबल आपण थोडक्यात शिकणार आहोत, आणि त्याच्यापासून कशा ॲडव्हान्समेंट झाल्या, कसं तो पिरियडिक टेबल जो आहे तो बेटर होत गेला। ठीक आहे, तर त्या गोष्टीला आज आपण सुरुवात करणार। तो लेट स्टार्ट। तर आज आपला मेन फोकस असणार आहे बाळांनो इंट्रोडक्शन। कशावर? इंट्रोडक्शन ऑफ दिस पिरियडिक टेबल। याच्यात आपण थोडक्यात हिस्ट्री वगैरे बघणार आहोत, नाही का। मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये मेंडेलिव्ह यांचं काय योगदान होतं, डिमिट्री मेंडेलिव्ह यांचं काय योगदान होतं, हेनरी मोस्ली यांचं काय योगदान होतं, तर त्या गोष्टी आपण थोडक्यात इंट्रोडक्शनमध्ये बघणार आहोत। त्यांचे पिरियडिक टेबल कशा पद्धतीने त्यांनी डिझाईन केलेले होते बघा। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जो की सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे। इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पे तो पूरा पीरियडिक टेबल कायम है। जैसा अपन म्हणतो ना उम्मीद पे पूरी दुनिया कायम है, तो वैसे ही पूरे प्रॉपर्टीज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन के ऊपर कायम है। और ये पीरियडिक टेबल में इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कैसे वैरी होता है, ये हमारा आज का मेन टारगेट रहेगा, ये हमारा आज का मेन जो है बेटा इस चीज को पढ़ने का मोटिव रहेगा। ठीक है, तो आज हम लोग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ये टॉपिक भी पढ़ने वाले हैं। तर बघा, इंट्रोडक्शन बघत असताना आपल्याला या पिरियडिक टेबलमध्ये कुठल्या गोष्टी आपण मोस्ट इम्पॉर्टंटली फोकस करत असतो की जेव्हा अराउंड 30 एलिमेंट जेव्हा नोन होते बघा। मी हिस्ट्री पासून, क्रोनोलॉजी पासून सुरुवात करतो। हा क्रोनोलॉजी, हा क्रोनोलॉजी को समझिए। हा क्रोनोलॉजी शब्द मागे खूप व्हायरल झाला होता ना, क्रोनोलॉजी, क्रोनोलॉजी को समझिए। तो क्रोनोलॉजी काय होती बाळांनो इथं। सो क्रोनोलॉजी हियर वॉज, अरे ये क्या आ गया भाई, इथं आपल्याला पाहिजे येलो कलर। सो ही क्रोनॉलॉजी काय होती, मी पूर्ण डिटेलमध्ये क्रोनॉलॉजी सांगणार नाही, कारण की हे ऐकून ऐकून आपलं डोकं पिकलेलं असतं। सर किती म्हणजे 1920 पासून आम्ही हे शिकतोय। 1920 एक बोलणे का तरीका, म्हणजे आम्ही म्हणजे 5वी 6वी 7वी पासून हे पिरियडिक टेबल काय असतं, ऑक्टेव्स काय असतं, न्यूलँड्स ऑक्टेव काय आहे, ट्रायड्स काय, डोब्रायनर ट्रायड काय, या गोष्टी बघत होतो। मग तेच थोडक्यात मी समराइज करून देतो, ठीक आहे ना। क्रोनोलॉजी मी जसं की जेव्हा 30 एलिमेंट नोन होते, ठीक आहे ना, एलिमेंट कसे क्लासिफाय केलेले होते। सो व्हेन अराउंड 30 एलिमेंट्स वेर नोन, ठीक ना, जेव्हा 30 एलिमेंट्स नोन होते, दे क्लासिफाइड ॲज कसे, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड, अशा पद्धतीने कसे क्लासिफाय झाले होते। मेटल कुठले आहेत, नॉन, असा आजच्या घडीला आपण जो पिरियडिक टेबल शिकतो तसला काही प्रकार त्याच्यात नव्हता। तर कसा क्लासिफाय होता, मेटल, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड। हे मेटल काय होते, मेटलच्या प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, कंडक्टर विच कंडक्ट्स हीट अँड इलेक्ट्रिसिटी, ठीक है ना, विच इज शाइनी, मैलेबल, डक्टाइल, ह्या प्रॉपर्टी बघतो। नॉन मेटलच्या काय प्रॉपर्टीज आहेत। मेटलॉइड, अरे भाई फिर से मेटल लिख दिया क्या यहाँ पे, मेटलॉइड, ठीक है। बघा, मेटलॉइड हॅव्हिंग प्रॉपर्टीज बिटवीन मेटल अँड नॉन मेटल्स। अजून काय गोष्टी होत्या, आपण अजून एक डोब्रायनर ट्रायड पण शिकत होतो, ठीक है ना। one of the way to classify what beta, classify
एलिमेंट्स वर्ड्स वर्ड बेटा कुठला प्रकार डो ब्राइनर ट्रायड भाई मुझे भी पता ये काफी टीडीएस काफी ये आपण 5th 6th पण ते तुम्हाला असं वाटायला नको सर तुम्ही डायरेक्ट मॉडर्न पिरियडिक टेबल सुरू केलं तर थोडं मी बघा डो ब्राइनर ट्रायड सगळे लिहून नाही दाखवते त्या ट्रायड मध्ये ट्रायड कशावरून क्लासिफाय केल्या होत्या पहिला एलिमेंट आणि लास्ट एलिमेंट या दोघांच्या मासची सम जी होती तो मिडल एलिमेंट होता हे ओरली सांगून हे मी लिहिणार नाहीये ठीक आहे ना तुम्ही पण परेशान व्हायचं नाही वेव्हर्स डो ब्राइनर्स ट्रायड्स म्हणजे एलिमेंट्सला 3-3 च्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलेलं होतं अजून काय होतं बघा मी तुम्हाला खूप बोर करत नाही मी पूर्ण ट्रायड्स वगैरे तुम्ही ऑलरेडी पाहिलेलं असेल ट्रायड काय असतात 3-3चा सेट असतो पहिला एलिमेंट आणि लास्टचा एलिमेंट या दोघांच्या मासची सम म्हणजे मधला एलिमेंट ठीक आहे ना मासचे ॲव्हरेज ठीक आहे ना काय होता मधला एलिमेंट अशा पद्धतीने आपण बघतो त्याच्यानंतर काय पाहिलं बाळांनो न्यूलँड्स ऑक्टेव्ह पण पाहिली काय पाहिली न्यूलँड्स ऑक्टेव्ह पण पाहिली राईट न्यूलँड ऑक्टेव्ह इज ऑल्सो यूज्ड टू क्लासिफाय or स्टडी एलिमेंट्स मग हे ऑक्टेव्ह जे होते म्हणजे आपलं काय म्हणू शकतो जसं सारेगम पधनिसा आहे ना कुठल्याही तुम्ही स्वरापासून सुरुवात करा सारेगम पधनी सा जसा 8वा एलिमेंट सेम 8वा स्वर सेम येत होता तसं याच्यामध्ये 7 सुरांमध्ये 8वा काय येणार जो पहिला आहे तोच 8वा येणार ठीक आहे ना तर त्या पद्धतीने एलिमेंटच्या प्रॉपर्टीज रिपीट होता अगेन दिस वन वॉज बेस्ड ऑन द मास मग हे करत असताना जेव्हा अजून थोडं बेटर बघा मी अगेन न्यूलँड्स ऑक्टेव्ह तुम्हाला टोटल अगेन सांगितलेलं नाही मी जस्ट तुम्हाला क्रोनॉलॉजी सांगतोय ना स्लोली कसा डेव्हलप अगोदर मेटल नॉन मेटल मग नंतर ट्रायड्स बनवल्या नंतर ऑक्टेव्स बनवल्या मग नंतर डिमिट्री मेंडेलिव्ह हे जे रशियन सायंटिस्ट होते सायबेरियन पण तुम्ही वाचू शकता ठीक आहे ना सो हे जे रशियन सायंटिस्ट होते डिमिट्री मेंडेलिव्ह यांनी 1869 मध्ये एक जबरदस्त एक पिरियडिक टेबल मांडला तो मी पुढच्या पेजवर लिहून टाकतो राईट सो बघा हे डिमिट्री मेंडेलिव्हने एवढं जबरदस्त काम केलं बाळा की जे त्या टायमाला 63 आतापर्यंत जे 31 म्हणजे असं नाही की अगोदर 30 होते नंतर डायरेक्ट 63 एलिमेंट काहीतरी एक सिक्वेन्स असतो 2-4 एलिमेंट डिस्कवर झाले असतील लोकांनी विचार केला पिरियडिक टेबल कसा बनवायचा आणि अशी स्लोली ॲडव्हान्समेंट होत आली मग डिमिट्री मेंडेलिव्हने पहिल्यांदा जसं मी तुम्हाला सांगितलं 1869 मध्ये सो in 1869 डिमिट्री मेंडेलिव्ह रशियन केमिस्ट होता रशियन सायंटिस्ट म्हणू शकता तुम्ही तर यांनी काय केलं ज्या त्या टायमाला जे 63 एलिमेंट नोन होते पुट फोर्थ म्हणजे मांडला त्यांनी पुट फोर्थ पिरियडिक टेबल युजिंग व्हॉट बेटा युजिंग 63 एलिमेंट्स मग यांनी हा पिरियड याला मी थोडासा डिस्क्राइब करणार हा पण तुम्ही शिकलेले असं याला थोडासा डिस्क्राइब करणार आहे मी मग यांनी हा जो 63 एलिमेंटचा पिरियडिक टेबल वापरला याचं बेसिस काय होतं सो यांनी असं शोधलं जे 63 एलिमेंट होते यांच्या प्रॉपर्टी काही पर्टिक्युलर इंटरव्हल नंतर प्रॉपर्टीज रिपीट होत होत्या आणि ही अरेंज दिस प्रॉपर्टी अकॉर्डिंग टू मास ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची आहे सो मी ती डेफिनेशनच लिहून टाकतो जी डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे सो फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट अकॉर्डिंग टू मेंडेलिव्ह काय बाळांनो physical and chemical properties of elements are periodic function of their masses are याचा अर्थ पण पूर्ण उलगडून सांगतो नाही का are periodic function of their masses right देखील बघा जेव्हा डिमिट्री मेंडेलिव्ह ह्या गोष्टी सांगत होता तेव्हा त्यांनी बेसिस काय ठेवलेलं होतं ॲटॉमिक मास
पिरियडिक फंक्शन ऑफ देअर मास. त्या टायमाला ॲटॉमिक नंबर हा नोनच नव्हता, म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चरचा स्टडीज झालेला नव्हता. सो ॲटॉमिक नंबर माहिती असण्याचा प्रश्नच नाही. आपला जो नंतरचा पिरियडिक टेबल आहे दॅट इज बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर. दॅट इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी. मग बघूया याचा अर्थ काय. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी एटसेट्रा. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्याचे रिॲक्शन, वॉटर सोबत कसा रिॲक्शन होणार, ऑक्सिजन सोबत कसा रिॲक्शन होणार, बर्न केलं, कंबशन केलं काय रिॲक्शन होणार, ठीक आहे ना, हॅलोजन सोबत काय रिॲक्शन होणार, म्हणजे त्याच्या रिॲक्शन थोडक्यात ऍसिड सोबत, बेस सोबत नाही का. सो इलेमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज तुम्हाला सांगितल्या काय असतात, केमिकल प्रॉपर्टीज सांगितल्या काय असतात. सो फॉर इलेमेंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर पिरियडिक. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस पिरियडिक. पिरियडिक म्हणजे रिपिटेशन इन प्रॉपर्टीज. रिपिटेशन in properties after certain interval, नाही का. मग यांना असं ऑब्झर्व झालं की आफ्टर सर्टन इंटरवल त्या प्रॉपर्टीज ज्या होत्या त्या रिपीट होत होत्या. काय होत होत्या, रिपीट होत होत्या. मग यांनी मेंडेलिव्हने जे 63 इलेमेंट्सला अरेंज केलं होतं, यांनी काय म्हणतात ग्रुप आणि कॉलम मध्ये त्याला डिवाइड केलं. यांनी जागा पण खाली ठेवल्या एलिमेंटसाठी. बघा मी तुम्हाला ते पॉइंट्स पण इथं ऍड करत जातो मी. सो बघा पिरियडिक प्रॉपर्टीज इन मेंडेलिव्हज टेबल. periodic table followed this particular law. Followed what beta, atomic mass. कशाच्या बेसिसवर होता तो, मासच्या बेसिसवर. मग याने काय काही जागा खाली भाई यांचा पिरियडिक टेबल सायंटिफिक कम्युनिटीने ऍक्सेप्ट केला ॲटॉमिक मासच्या बेसिसवर. तरी पण ऍक्सेप्ट केला. काय ऍक्सेप्ट केलं असेल, कारण की प्रॉपर्टीज फॉलो होत होत्या. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, यांनी काही स्पेसेस खाली ठेवलेले होते, तिथं पण एक नवीन शोधलेले, म्हणजे त्यावेळी जे डिस्कवर झालेले इलेमेंट नव्हते ते सुद्धा मेंडेलिव्हने प्रेडिक्ट केले. म्हणजे इथं एखादा इलेमेंट नवीन येणार आहे, मग लोकांना हुरहुर लागली, अरे इथे एखादा नवीन एलिमेंट येणार आहे, मग मी त्याला शोधतो, त्याचं क्रेडिट मी घेतो, नाही का. मग ती जागा खाली ठेवली. हे दुसरं कारण होतं. तिसरं कारण होतं की मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल सायंटिफिक कम्युनिटीने का ऍक्सेप्ट केला, यांनी नोबल गॅसेस साठीची पण जागा ठेवलेली होती. म्हणजे नोबल गॅसेस पण डिस्कवर नव्हते, म्हणून नोबेल गॅसेस साठीची पण जागा यांनी खाली ठेवली. तर हे 3 कारण होते. मग हे 3 कारण मी पुढच्या पेजवर लिहून टाकतो. सो मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, Mendeleev's periodic table was accepted by what बेटा, भाई कुणी ऍक्सेप्ट केला होता, ऍक्सेप्टेड बाय सायंटिफिक कम्युनिटी. भाई कोणाचा तरी ऑथॉरिटी पाहिजे ना. हा, सायंटिफिक कम्युनिटी त्यांचा ऍक्सेप्ट केला. बिकॉज ऑफ. तर यांचे रिझन काय होते, तर सगळ्यात पहिलं रिझन होतं यांनी जागा खाली ठेवलेल्या होत्या. सो ही प्रिडिक्टेड न्यू एलिमेंट्स. ही लेफ्ट vacant positions in his table, periodic table. In his periodic table. मग याचा अर्थ काय होता, तो याच्यावरून काय प्रेडिक्ट केलं गेलं, याच्यावरून काय प्रेडिक्ट केलं पोरांनो, की नवीन इलेमेंट्स. सो न्यूली फाउंड इलेमेंट वॉज फिटेड इन दॅट वॅकंट प्लेसेस अँड न्यूली फाउंड इलेमेंट्स वेर फिटेड इन वैकेंट प्लेसेस. भाई मतलब देखो कितना दिमाग था यार बंदे के पास, नाही का. म्हणजे यांनी प्रेडिक्ट, लोकांना शोधायची मार्गी लागले, लोक कामाला लागले, नाही का. हे पहिलं कारण होतं. दुसरं कारण काय होतं बाळांनो, हे शोधण्यामागे की यांनी इनर्ट गॅसेस साठीची पण पोझिशन वॅकंट करून ठेवली. सो पोझिशन
of inert gases also created before their discoveries, नाही का, बिफोर देअर डिस्कवरीज, ते शोधायच्या अगोदर त्यांनी ते प्रेडिक्ट करून ठेवलेलं होतं. मग याच्यानंतर आले मोस्टली, आणि मोस्टलीने काय केलं बाळांनो, पिरियडिक टेबल मध्ये अजून पिरियडिक टेबल में इजाफा कर दिया, म्हणजे पिरियडिक टेबल अजून त्यांनी बेटर करून दिला, नाही का. सो मी अजून एक दोन पॉइंट येतात ऍड करून देतो. इन मेंडेलियस पिरियडिक टेबल properties of elements should in Mendeleev's periodic table, properties of elements should repetition in ग्रुप्स अँड पिरियड. यांनी ग्रुप्स आणि पिरियड मध्ये काय केलं, रिपिटेशन दिसत होतं, म्हणजे टॉप टू बॉटम प्रॉपर्टीज व्हॅरीज होत होत्या, लेफ्ट टू राईट प्रॉपर्टीज व्हॅरीज होत्या. अशा पद्धतीने यांनी हे पिरियडिक टेबल बनवलं होतं. मग त्याच्यानंतर आला हेनरी मोस्ली. सो मॉडर्न पिरियडिक टेबल आपण ज्याला म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, मॉडर्न टेबल किंवा अपडेटेड व्हर्जन ऑफ मेंडेलिव्स टेबल, ठीक आहे ना. सो मोस्ली, हेनरी मोस्ली, हेडिंगच देऊन टाकू ना, हेनरी मोस्लीने काय काम केलंय, नाही का, ग्रेट 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 पर्सन. हा, हेनरी मोस्ली यांनी काय केलं, यांनी एक छोटासा स्टडी केला, किंवा याचे काही इम्पॉर्टंट पॉइंट लिहून टाकतो, नाही का, की यांनी अपडेट केला जो मेंडेलिव्स पिरियडिक टेबल होता तो अपडेट केला. मेड अपडेटेड, काय भाई, आपलं जसं फोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट येतं ना, मेड अपडेटेड व्हर्जन ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबल, मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. यांनी काय वापरलं, असं काय गोष्ट वापरली, सो ही स्टडीड एक्सरे डिफ्रॅक्शन, म्हणजे एक्सरे इमिटेड बाय पर्टिक्युलर इलेमेंट वॉज द प्रॉपर्टी ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. मग त्यांनी ॲटॉमिक नंबर वापरले. सो ही यूज्ड एक्सरे इमिटेड बाय एलिमेंट डेटा, त्यांनी तो डेटा वापरला अँड प्रपोज दॅट, काय प्रपोज केलं, तोच होता आपला मॉडर्न पिरियडिक टेबल. यांनी काय सांगितलं, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, मेंडेलिव्हने जे सांगितलेलं होतं, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर मासेस, असं कोणी सांगितलं, मेंडेलिव्हने. मासेसला बदललं ॲटॉमिक नंबरने. हे कोणी केलं, मोस्लीने. बघा, याचे जे ड्रॉबॅक्स होते ते नाही लिहिले मी. जसं मेंडेलिव्हचा जो पिरियडिक टेबल होता त्याच्यामध्ये आयसोटोप्सला जागा नव्हती, ठीक आहे ना. पण जे आपण पुढे बघणार आहोत मोस्टलीस पिरियडिक टेबल, त्यांनी काय सांगितलं, आयसोटोप्स हे त्याच पोझिशनला असतील ज्या पोझिशनला इलेमेंट आहे. म्हणजे आयसोटोपचा अर्थ काय असतो, इलेमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर वेगवेगळे असू शकतो, बट ॲटॉमिक नंबर एकच असणार आहे. म्हणून काय म्हणू शकतो आपण, हेनरी मोस्लीच्या पिरियडिक टेबल म्हणजे फक्त ॲटॉमिक नंबरला जागा देण्यात आली. मग तेच त्यांनी प्रपोज केलं. काय प्रपोज केलं, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, physical and chemical properties of element are periodic function of their atomic number. भाई तब तक ॲटॉमिक स्ट्रक्चरचा अभ्यास व्हायला लागला होता, आणि हा गोष्ट ॲटॉमिक नंबरला आपण काय रिप्रेझेंट करतो, झेड. कशाने रिप्रेझेंट करतो पोरांनो, झेडने रिप्रेझेंट करतो. सो तोपर्यंत हा जो ॲटॉमिक नंबर आहे हा वापरून त्यांनी ज्या प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केल्या,
इथं जास्त जास्त ॲक्युरेसी भेटायला लागली. आता बघा, आपलं जे 7th 8th जे होतं ना ते मी थोडक्यात रिवाइज केलेलं आहे बाळांनो. इथून तुम्ही असं म्हणणार की सर तुम्ही हा पॉईंट सोडला, तो पॉईंट सोडला. सर तुम्ही ॲटॉमिक नंबर सांगायच्या अगोदर आम्हाला आयसोटोप्स का नाही सांगितलं, किंवा मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये काय काय गोष्टी. मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल मी पूर्ण 63 एलिमेंट्स, कुठं कुठं काय ड्रॉबॅक्स होते, मग आयसोटोप्स बद्दल काय होतं, ते आपल्याला जस्ट थोडक्यात माहिती बघायची होते. आणि मी जर तुम्हाला पूर्ण पिरियडिक टेबल शिकायला बसलो तर आय नो की तुम्ही लोक पण बोर होणार. हा, म्हणून आपला आजचा जो मेन फोकस आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. मग आता हे स्ट्रक्चर शिकताना मी पूर्ण तुमच्या बुकमध्ये जी थेरी आहे ना, रटाळवाणी थेरी, त्याला काही पॉईंट्समध्ये मी कन्वर्ट करून दिले आणि तेच पॉईंट्स आपल्याला क्वेश्चनच्या मार्फत बघायचे. म्हणजे जी थेरी आहे ती थेरीला ॲज इट इज पूर्ण पेजेसच्या पेजेस न वाचता त्याला काही पॉईंट्समध्ये आपल्याला कन्वर्ट करता येईल का, किंवा काही प्रोडक्टिव्ह डिस्कशन जसं आपापसात आपण गप्पा मारतो ना त्या पद्धतीने आपल्याला काही करता येईल का, तेच आपल्याला इथं बघायचं आहे. सो हा जो स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आहे याच्यातला सगळ्यात पहिला पॉईंट मी उचललाय, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल और मॉडर्न पिरियडिक टेबल. लॉंग फॉर्म काय होता बाळांनो, जो लोकांनी आतापर्यंत जे डिस्कवरीज केलेल्या होत्या त्या सगळ्यांचा स्टडी मिळून एक नवीन टेबल बनवला आणि त्यालाच काय बोललो, किंवा अपडेटेड व्हर्जन ऑफ ऑल द ओल्ड पिरियडिक टेबल इज व्हॉट बेटा, लॉंग फॉर्म और मॉडर्न पिरियडिक टेबल. हा काय होता. सो याचा आन्सर लिहून टाकतो मी. बघा, हे तुमच्या भाषेत आपल्याला समजण्यासाठी बघतो, तू पुस्तकातली भाषा वापरत नाहीये. सो अपडेटेड, आपण मोबाईल नेहमी अपडेट करतो त्या पद्धतीने अपडेटेड. आणि इथं खूप साऱ्या पोरांचे हे पण कमेंट्स येत असतील, किंवा सर आप तो बस मराठी में ही पढ़ाते हो, हिंदी में क्यों नहीं पढ़ाते. तर माझं इसके पीछे सिर्फ एक सिंपल रीजन है बेटा, हिंदी में पढ़ाने के लिए बहुत जबरदस्त लोग हैं, लीजेंड लोग हैं, बट मराठी में मैंने काफ़ी ये नंबर कम है. तो इसीलिए मेरा रिक्वेस्ट है सबसे कि जो बच्चे हिंदी में पढ़ना चाहते हैं केमिस्ट्री, तो अपने पीडब्ल्यू में बहुत ज़बरदस्त लोग हिंदी में पढ़ाते बेटा केमिस्ट्री. तर ही माझी रिक्वेस्ट है, त्याच्यामुळे मी इसीलिए मैं ज़्यादा से ज़्यादा इस क्लास में मराठी यूज़ करता हूँ. ये मैं हर बार, क्योंकि बच्चों के हमेशा मुझे कमेंट आ रहे हैं सर आप हिंदी में पढ़ाओ. तो ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड के लिए ना बेटा, तो इसीलिए महाराष्ट्र स्टेट बोर्ड सीईटी जो कि मैक्सिमम मॉब में जो है ना बेटा हिंदी बोलने वाले काफ़ी कम नंबर रहेगा. तो हिंदी लोगों के लिए बहुत ज़्यादा अपने पास वास्ट कंटेंट है. पीडब्ल्यू में लीजेंड लोग हैं बेटा, हिंदी में पढ़ाने वाले लीजेंड लोग हैं, ठीक है ना. आई रियली अप्रिशिएट. तो इसीलिए मैं यहाँ पे मेरा यही कोशिश है की मी जो मराठी बच्चे जे गावाकडचे पोर आहेत ज्यांना हिंदीमध्ये थोडंसं किंवा सर आपल्या मातृभाषेतून शिकण्यातून डायरेक्ट हार्ट टू हार्ट ते कनेक्शन फील होतं, त्याच्यामुळे मी मराठीत शिकवतो. बाकी काही दूसरं रीजन ऐसा नहीं कि मुझे हिंदी नहीं आता, मैं हिंदी आराम से बोल सकता हूँ बेटा, कोई दिक्कत नहीं है. ठीक है. बघा मग मी काय सांगतोय, हे लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल किंवा मॉडर्न पिरियडिक टेबल जो होता इट इज अपडेटेड व्हर्जन ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबल, ठीक ना, ऑफ ऑल ओल्ड पीरियडिक टेबल्स और मेंडेलिव्स पीरियडिक टेबल बोलू शकता तुम्ही, ठीक ना, मेंडेलिव्स पीरियडिक टेबल. मग आतापर्यंतची जी डेव्हलपमेंट होती ते आपण त्यालाच आपण काय म्हणतो, मॉडर्न पीरियडिक टेबल किंवा लॉंग फॉर्म ऑफ पीरियडिक टेबल, ठीक है ना. कॉल्ड एज व्हाट बेटा, कॉल्ड एज लॉन्ग फॉर्म ऑफ पीरियडिक टेबल, ठीक है ना. लॉन्ग फॉर्म किंवा मी बरं लॉन्ग फॉर्म ऑफ पीरियडिक टेबल, पीरियडिक टेबल. अरे मी थोडक्यात याला अजून बेस्ट पद्धतीने सांगू का रे. हा लॉन्ग फॉर्म ऑफ पीरियडिक टेबल आहे ना, हाच काय रे माझा, हाच काय आहे माझा मोस्टलीज पीरियडिक टेबल, ठीक है ना, मोस्टलीज पीरियडिक टेबल. ठीक. मग नंबर ऑफ पिरियड्स आणि ग्रुप किती होते. मग बघा ही थेअरीमध्ये जर तुम्ही पाहिलं असतं ना तुम्हाला शिकायला खूप बोरिंग वाटलं असतं, पण हे पॉईंट्समध्ये कन्वर्ट करून टाकून आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ पिरियड्स आणि नंबर ऑफ ग्रुप किती आहेत नवीन पिरियडिक टेबलमध्ये. किती पिरियड्स किती आहेत बरं, देर आर 7 पिरियड्स. 7 पिरियड्स काय रे, 1 to 7. आता हे 7 पिरियड काय डिनोट करतात बाळांनो, 7 पिरियड काय डिनोट, पिरियड नंबर इज नथिंग बट प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा शेल नंबर.
सो इथं परत लिहून टाकतो, पिरियड नंबर इज इक्वल टू n विच इज इक्वल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर. काय राहा, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर आर इज इक्वल टू व्हॉट बेटा, शेल नंबर. काय रे, शेल नंबर आहे. मग हे पिरियड जे ते हॉरिझॉन्टली अरेंज केलेले असतात, पिरियड्स अरेंज्ड हॉरिझॉन्टली. periods are arranged horizontally. आता यांना डिटेल मध्ये बघायचं. ग्रुप्स किती असतात रे माझ्याकडे, ग्रुप्स किती, हाऊ मेनी ग्रुप्स आर देयर इन अ पिरियोडिक टेबल. सो देर आर 18 ग्रुप्स इन अ पिरियोडिक टेबल. ठीक आहे ना, पिरियोडिक टेबल. यांचे नंबर कशापासून देतो रे सर, तुम्ही हे 1 to 18 का लिहिताय, कारण की 0 पासून नको मोजायला म्हणून. 0 to 17 18च होतात. हा, 2 to 19 18च होणार. सो हे कसे अरेंज आहेत, अरेंज. आता हे ग्रुप नंबर काय दाखवतात, हे ग्रुप नंबरवर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघणार. काय बघणार, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो हे काय आहेत, ग्रुप्स आर अरेंज्ड वर्टिकली. यांना कसं अरेंज करण्यात आलं बघा, व्हर्टिकली. हे आपण पुढे बघणारच आहोत, हे पुढे बघणारच आहोत. मग याच्यात आययुपीएससीचा काय रोल आला, आययुपीएससी व्हर्टिकली हॉरिझॉन्टली जेव्हा आपण अरेंज करत होतो, याला आययुपीएससीने कशी मान्यता दिली किंवा कशा पद्धतीने आययुपीएससीने सांगितलं. अगोदर आययुपीएससी काय आहे ते सांगून टाकतो, तुम्हाला माहिती असणारच आहे. आययुपीएससी काय बाळांनो, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. काय, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. आता हे बघत असताना हे आययुपीएससीने काय सांगितलं बाळांनो, पिरियड्स अँड ग्रुप्स आर प्लेसेस इंडिव्हिज्युअली. सो मी लिहून टाकतो, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. या संस्थेने IUPAC या संस्थेने काय सांगितलं बाळांनो, जे बॉक्सेस बनतील बाय कनेक्टिंग ग्रुप्स अँड पिरियड, ग्रुप्स अँड पिरियड जेव्हा कनेक्ट करणार पुढे पिरियोडिक टेबल आहे. हे काय आहेत, व्हर्टिकली ग्रुप्स आहेत आणि हॉरिझॉन्टली काय पिरियड्स आहेत. हे एक छोटे छोटे बॉक्सेस बनवत आहेत आणि त्या बॉक्सेस, दॅट बॉक्स रिप्रेझेंट पोझिशन ऑफ पर्टिक्युलर एलिमेंट. हे कोणी सांगितलं, आययुपीएससी. आययुपीएससीने नंतर त्यांना नॉमेनक्लेचर पण दिलं. ते इलेमेंटचं नॉमेनक्लेचर जे तुम्ही मे बी 8, 9, 10 मध्ये शिकले असणार. आपण नॉमेनक्लेचर वगैरे बघणार नाही आहोत, पण आययुपीएससीने काय गोष्टी सांगितल्या. सो ग्रुप्स अँड पिरियड्स, ग्रुप्स अँड पिरियड्स ऑन क्रॉस सेक्शन फॉर्म्स बॉक्सेस विच इज नथिंग बट व्हाट बेटा, पोझिशन ऑफ एलिमेंट्स. काय ती, पोझिशन ऑफ एलिमेंट्स आहे. आता हे किती टोटल किती बॉक्सेस बनवले, 118 बॉक्सेस. हे किती बनवले रे, 118 बॉक्सेस. याच्या कॉम्बिनेशनने किती बनवले, 118 बॉक्सेस. 118 बॉक्सेस म्हणजे काय रे, हे एलिमेंट होते आणि यांचे जे नाव होते ते पण आययुपीएससीने अप्रूव्ह केले. यांचे जे नाव होते ते पण अप्रूव्ह करायचं काम. जसं की एखादा एलिमेंटचं नाव आहे लॉरेन्शियम, ठीक आहे ना, तर ते नाव अप्रूव्ह करायचं रुदरफोर्डियम, ठीक आहे ना, तर हे नाव अप्रूव्ह करायचं काम पण आययुपीएससी करत असतं. ते मी काही इथं थेरी पॉईंटमध्ये लिहित नाही. मग नेक्स्ट सांगितलं, नंबर ऑफ ब्लॉक्स इन अ मॉडर्न पिरियोडिक टेबल. किती ब्लॉक्स आहेत माझ्याकडे सांगा रे पोरांनो. देर आर 4 ब्लॉक्स इन अ पिरियोडिक टेबल. किती आहेत रे, 4 ब्लॉक्स इन अ पिरियोडिक टेबल. मग या ब्लॉक्स बनवण्यामागचं कारण काय होतं सर, 4 ब्लॉक्स मी तुम्हाला पुढच्या स्लाइडवर दाखवणारच आहे. सो देर आर, किती ब्लॉक्स आहेत रे, देर आर 4 ब्लॉक्स इन अ पिरियोडिक टेबल. त्यांचे नाव काय तुम्हाला माहिती आहे, हां, कुठले एस, पी, डी अँड एफ. हे कशाच्या बेसिसवर अरेंज असतात, दिस ब्लॉक्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मैं क्या बोला था, पूरा
माने जसं आपण उम्मीद पे दुनिया कायम है, यहाँ पे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पे पूरा पिरियडिक टेबल कायम है. म्हणून हे एसपीडीएफ तुम्ही ग्रुप सांगा, ब्लॉक सांगा, पिरियड सांगा, सगळ्यांमध्ये आपल्याला बघायचं अल्टिमेटली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठून आलं, कसं आलं, तेही आपण बघणार आहोत. सो blocks are based on electronic configuration. मग कसं for example, if valence electron enters in s orbital, then element belongs to what beta? Belongs to yes block. दुसरं सांगतो, पहिलं दुसरं. इफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनलाच मी काय म्हणतो, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. काय म्हणतो रे, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. मग आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जर डी ऑर्बिटल मध्ये एंटर झाला तर तो इलेमेंट कुठल्या ब्लॉक मधला असेल, टी ब्लॉक. जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ज्यालाच मी आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन म्हणतो किंवा त्यालाच मी डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन म्हणतो, तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन किंवा डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन हा जर एफ ऑर्बिटल मध्ये एंटर करत असेल तर तो इलेमेंट कुठल्या ब्लॉकचा असेल, एफ ब्लॉक इलेमेंट. दॅट इज व्हॉट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेल्प्स. मग आपण पुढच्या पेजवर एक पिरियडिक टेबल बघून घेऊया, जी माहिती आपण ऑलरेडी. 7 पिरियड आहेत का रे, 7 पिरियड. हे 7 पिरियड कशाच्या बेसिसवर आहेत बाळांनो, दिस पिरियड्स 7 पिरियड म्हणजे काय रे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हे काय रे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, दॅट इज एन, विच इज नथिंग बट पिरियड नंबर. काय रे, पिरियड नंबर. पण आपल्याकडे ग्रुप्स पण आहेत, ठीक आहे ना. काय रे, ग्रुप्स पण आहेत. ग्रुप्स किती, 18 ग्रुप्स. 18 ग्रुप्स किंवा मी यालाच काय म्हणतो, कॉलम. माझ्याकडे ग्रुप किती, 1 पासून ते 18 पर्यंत. 1 पासून ते 18 पर्यंत. मग 1 आणि 2 जो आहे तो एस ब्लॉक आहे, हा काय डी ब्लॉक आहे, हा काय पी ब्लॉक आहे. बॉटमला काय एफ ब्लॉक आहे. बॉटम मोस्ट पोझिशन लॅन्थॅनॉइड्स, यांना काय म्हणतो मी, लॅन्थॅनाइड्स. लॅन्थॅनॉइड्स म्हणा किंवा लॅन्थॅनाइड्स म्हणा, फरक नाही पडेल. लॅन्थॅनॉइड्स आणि हे काय बाळांनो, ॲक्टिनॉइड्स. काय आहेत, ॲक्टिनॉइड्स, जे बॉटम मोस्ट पोझिशन आहेत. आणि हे काय बाळांनो, एफ ब्लॉक. हा काय रे, एफ ब्लॉक आहे. हा माझा काय रे, ग्रुप 1 आणि 2 हे दोघं काय आहेत रे, एस ब्लॉक आहेत. काय रे, एस ब्लॉक आहे. माझे हे काय आहेत रे, पी ब्लॉक आहे. काय, पी ब्लॉक आहे. आणि माझा हा काय, डी ब्लॉक आहे. डी ब्लॉकला मी काय म्हणतो इथं. आता डी ब्लॉक आणि ट्रान्झिशन इलेमेंट्स मध्ये फरक आहे, पण मी आत्ता लगेचच तो डिफरन्स तुम्हाला सांगत नाहीये, कारण डी ब्लॉक आणि ट्रान्झिशन इलेमेंट मध्ये अंतर आहे. सगळे हे जे इलेमेंट आहेत ना, हे सगळे ट्रान्झिशन इलेमेंट आहेत, बरोबर, सगळे डी ब्लॉक इलेमेंट नाही. तर मग तुम्ही बोलणार सर तरी पण तुम्ही डी ब्लॉक इलेमेंट का लिहिला. मी आता ते डिफरन्स शेअर करत नाही, जेव्हा आपण डी ब्लॉक शिकू तेव्हा तुम्हाला मी ते सांगणार. कारण की डी ब्लॉकची डेफिनेशन आणि ट्रान्झिशन इलेमेंट दोघांची डेफिनेशन वेगवेगळी आहे, म्हणून आपण त्यांना मिक्स करू शकत नाही. जेव्हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो तेव्हा डी ब्लॉक इलेमेंट्स, यालाच मी काय म्हणतो रे, ट्रान्झिशन इलेमेंट. काय म्हणतो पोरांनो, ट्रान्झिशन इलेमेंट्स. आणि हे माझं एफ ब्लॉक जो आहे याला काय म्हणतो मी, इनर ट्रान्झिशन इलेमेंट. काय म्हणतो, इनर ट्रान्झिशन इलेमेंट. आता तुम्हाला ही डायग्राम मे बी प्रॉपरली दिसत नसेल, काही हरकत नाही, तुमच्या पुस्तकातलीच डायग्राम आहे पोरांनो. ही तुमच्या बुक मधलीच डायग्राम ॲज इट इज आपण इथं उचललेली आहे, त्याच्यामुळे काय टेंशन घ्यायची गरजच नाही. तो 1869 से पहले जो भी पीरियोडिक टेबल का जो बेसिस था बेटा, वो क्या था, एटॉमिक मास. ठीक है ना. सो आपण ते पॉइंट इथं कव्हर करूया. तर इम्पॉर्टन्स काय, ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं इम्पॉर्टन्स काय पिरियोडिक टेबल समजण्यामागे. सो बिफोर 1869, आता तुम्हाला एक्झॅक्ट हे इयर्स लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या अगोदर बेसिस काय होतं. सो बिफोर 1869 basis of periodic table was what beta, periodic table was atomic mass, but
आफ्टर डिस्कवरी म्हणू शकतात, किंवा जेव्हा ॲटॉमिक नंबर किंवा मॉडर्न पिरियडिक टेबलनुसार, बट अकॉर्डिंग टू मॉडर्न पिरियडिक टेबल, अकॉर्डिंग टू मॉडर्न पिरियडिक टेबल ॲटॉमिक नंबर वॉज बेसिस. मग ॲटॉमिक नंबर जर बेसिस आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने आलं? जेव्हा क्वांटम नंबर शोधले गेले तेव्हा त्यांना असं दिसून आलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे ते खूप इम्पॉर्टंट आहे पिरियडिक टेबल समजण्यासाठी, कारण पिरियडिक टेबल मधल्या ज्या प्रॉपर्टीज दोज आर रिलेटेड टू atomic number as well as electronic configuration. So after development in what beta quantum numbers, it is found that periodicity किंवा periodic table is related to इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला कसा रिलेटेड होता तेच आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं. क्वांटम नंबरचा जे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे, ॲझिमुथल क्वांटम नंबर किंवा सबसिडारी क्वांटम नंबर किंवा स्पिन क्वांटम नंबरचा इथं वापर केला जाणार नाही, पण हे तिघं जे क्वांटम नंबर होते यांचा रोल कसा होता, ठीक आहे, ते आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर मग रोल आला बाळांनो. हे काही ऐकल्यासारखे वाटतायत का तुम्हाला? हाँ, अफोबो प्रिंसिपल, भाई ये क्या हो गया? हाँ, अफोबो प्रिंसिपल किंवा पॉलीज एक्सक्लूजन प्रिंसिपल किंवा हर्ट्ज रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. वी हैव स्टडीड दिस इन व्हाट बेटा? वी हैव स्टडीड these principles in atomic structure. atomic structure चॅप्टर ऑलरेडी तुम्हाला सगळे लेक्चर अपलोड केलेले आहेत, त्याच्यामध्ये तिघं प्रिन्सिपल दिलेले. या तिघं प्रिन्सिपलचा वापर करून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं जातं. त्याच्यातलं तुम्हाला कमीत कमी आता अफोबो प्रिन्सिपल आणि हर्ट्ज रूल नाही, पॉलीज एक्सक्लूजन प्रिन्सिपल माहिती पाहिजे, ठीक आहे. सो अफोबो प्रिन्सिपल काय होता? N+L रूल. तोच काय होता आपला N+L रूल. याच्यानुसारच आपण काय बघत होतो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघत होतो. सो वी हॅव स्टडीड दिस प्रिन्सिपल्स इन ॲटॉमिक स्ट्रक्चर. हा, चॅप्टर नंबर 4 असेल मे बी. हा, तर त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी शिकलेलो होतो आणि वी यूज दिस प्रिन्सिपल टू आयडेंटिफाय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग ते कशा पद्धतीने, जर तुम्हाला अफोबो प्रिन्सिपल आठवत नसेल तर मी एकदा थोडक्यात तुम्हाला अफोबो प्रिन्सिपल सांगून टाकलो. काहीतरी अशा पद्धतीने आपण डायग्राम लिहितो, राईट. सो 1s 2s 3s किंवा मी 1 2 3 4 ESPDF वरती लिहून टाकतो. 1 2 3 4 5 6 and 7. दिस इज फॉर ES ऑर्बिटल. चला इथंच लिहून टाकतो, काय हरकत नाही, ठीक है. सो 5s, इसको ढंग से लिख देते. 5 आणि S दोघं सारखेच झाले. 5s 6s आणि 7s. मग हे कुणाच्या नुसार? हे सगळं क्वांटम नंबर्सच्या नुसार ही गोष्टी अरेंज केलेल्या आहेत. देन 2 3 4 5 6, यू कॅन राईट 7 हियर. दिस इज p ऑर्बिटल. हे काय रे? p ऑर्बिटल आहे, राईट. त्याच्यानंतर 3 सॉरी इथून 3 इथून सुरू होणार. 3 4 5 6, दिस यू नंबर ॲज अ डी ऑर्बिटल. त्याच्यानंतर 4 5 6 4f पर्यंतच आपण लिमिटेड ठेवतो. त्याच्यानंतर मी काय करतो, यालाच कनेक्ट करून टाकतो, किंवा इफ यू वॉन्ट आय जस्ट यूज सिम्पली दिस पेन. 1s पासून स्टार्ट करायचं आहे. त्याच्यानंतर 2s मध्ये इलेक्ट्रॉन भरायची ही ऑर्डर आहे, राईट. दिस इज हाऊ वी फील द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ह्या पर्टिक्युलर ऑर्बिटलमध्ये ॲड करायचे आहेत आणि आपल्याला ऑर्बिटलच्या कॅपॅसिटीज माहिती आहेत, ठीक आहे ना. पर्टिक्युलर ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, राईट. सो दिस इज हाऊ वी फील द इलेक्ट्रॉन. ठीक, इथं 8s लिहा तुम्ही, पुढच्या फ्युचरमध्ये या गोष्टी येणार आहेत,
ठीक आहे ना. मी डायग्राम तुम्ही एक्सटेंड करू शकतात, पण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तुमच्या इथं लक्षात येते का की ही अफोबो डायग्राम आपण वापरणार आहोत आणि इथून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा सिक्वेन्स तयार होणार आहे. आणि तो सिक्वेन्स काय बाळांनो, हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा सिक्वेन्स काय तुम्ही इथून बघून आज इट इज लिहा. सगळ्यात अगोदर काय असेल, एनर्जी लेवल्स. एनर्जी लेवल्स इथं N+L रूल पण मी वापरू शकतो. काही केसमध्ये माझं इलेक्ट्रॉन प्लस मायनस म्हणजे कुठं भरायचे ते ॲटॉमिक नंबर जसा वाढत जाणार तेवढ्या त्यांच्या एनर्जीज ज्या आहेत त्या मोर कॉम्प्लेक्स होत जातात. मी जनरल एनर्जी लेवल्स लिहून टाकतो. सगळ्यात अगोदर एनर्जी कुणामध्ये कमी असणार आहे, 1s मध्ये इलेक्ट्रॉन भरले जाणार. त्याच्यानंतर एनर्जी वाढत जाणार, त्याच्यानंतर 2s मध्ये. इथून बघत चाला 1s त्याच्यानंतर 2s. यू गो बॅक लाईक दिस. तुम्ही काय करा रे, इथून परत रिटर्न जा, इथून परत रिटर्न जा, इथून परत रिटर्न जा, इथून परत. म्हणजे 1s मध्ये गेलं का परत 2s, परत 2p, 3s, परत 3p, 4s, परत 3d, 4p, 5s, परत. भाई यहाँ पे डायग्राम गंदा हो जाएगा इसलिए आप भावनाओं को समझो. मग मी अशा पद्धतीने एनर्जी लेवल्स लिहून टाकतो आणि ह्याच एनर्जी लेवल्स तुम्हाला वापरायचे इलेक्ट्रॉन्स भरताना. हे मी ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये प्रॉपरली एक्सप्लेन केलं, डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. 1s, 2s, त्याच्यानंतर काय रे 2p, 2p नंतर काय माझा 3s, 3s नंतर काय आहे माझा परत 3p, 3p नंतर काय 4s, 3p नंतर 4s, 4s नंतर 3d, 3d नंतर काय 4p, 4p नंतर काय 5s. तो अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या एनर्जी लेवल्स लिहत जा. माझ्याकडे लेट्स 10 इलेक्ट्रॉन आहेत. माझ्याकडे कॅपॅसिटी माहिती आहे. एस मध्ये किती इलेक्ट्रॉन जाणार, 2 इलेक्ट्रॉन. पी मध्ये किती जाणार, मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन. डी मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन जाणार, 10 इलेक्ट्रॉन. आणि एफ मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन जाणार, 14 इलेक्ट्रॉन. कारण याच्यामध्ये ऑर्बिटल एक असते, 1 ऑर्बिटल असते, याच्यात 3 ऑर्बिटल असतात, याच्यात 5 ऑर्बिटल असतात, याच्यात 7 ऑर्बिटल असतात. अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रॉन भरतो आणि हे इलेक्ट्रॉन भरून आपण काय करणार आहोत बाळांनो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघणार आहोत. मग आता पिरियड्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं आणि ग्रुप्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं ते आपण बघणार आहोत. सो आपण हे पाहिलं की टोटल पिरियड किती आहेत आपल्याकडे, म्हणजे आपण माहिती बघत आहोत. ठीक आहे ना, आपल्याकडे टोटल पिरियड किती 7. ठीक आहे ना. सो तीच माहिती आपण पॉईंट वाईज लिहून टाकूया. सो देर आर टोटल 7 पिरियड्स. किती पिरियड्स आहेत पोरांनो, 7 पिरियड्स आहेत. ठीक ना. मग त्यांचे नंबर काय आहेत, 1 to 7. ईच पिरियड नंबर काय दाखवतो, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सो पिरियड नंबर इज इक्वल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आणि हा काय असतो रे, n. मग माझ्याकडे जो पिरियड नंबर आहे त्याचं लास्ट म्हणजे जी जसं ॲटम लिहितो मी. ठीक आहे ना, मी एक ॲटम लिहितो. ठीक आहे, या ॲटम मध्ये ही पहिली शेल आहे, दुसरी शेल आहे, तिसरी शेल आहे. ही शेल काय दाखवते, पिरियड दाखवते. सो आउटर मोस्ट शेल जी असेल ती असेल पिरियड नंबर. तर इथं अजून लिहून टाकतो त्याच गोष्टी. ठीक आहे ना. सो n आपला प्रिन्सिपल क्वांटम नंबर also shows outermost orbital of an element. त्या इलेमेंटची आउटरमोस्ट ऑर्बिटल तो दाखवत असतो. आता ही आउटरमोस्ट आपण n इज इक्वल टू व्हॉट बेटा, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत या गोष्टी आपण पुढे बघणार आहोत. सो अलॉंग द पिरियड काय होणार आहे बाळांनो, आपण इलेक्ट्रॉन ऍड करत जाणार आहेत. सो इलेक्ट्रॉन इज ऍडेड, 1 इलेक्ट्रॉन इच. सो 1 electron added continuously to next element across period. Across what beta, period. म्हणजे while going from left to right. ठीक आहे ना, ग्रुपमध्ये एका सेम पिरियडमध्ये जेव्हा आपण बघतो तर ग्रुप पिरियड नंबर तोच राहणार, ग्रुप नंबर काय होणार जाणार आहे, बदलत जाणार. सो त्या सेम पिरियडमध्ये आपण प्रत्येक वेळी काय एक इलेक्ट्रॉन ऍड करत जाणार आहेत आणि त्याच्यानंतर आपला लास्ट इलेमेंट जो असणार आहे तो असणार आहे आपला नोबल गॅस. लास्ट इलेमेंट कुठला असणार आहे, आपला नोबल गॅस. तो बघा ईच इलेमेंट. सो फर्स्ट इलेमेंट इन ईच पिरियड
इज इक्वल टू व्हॉट बेटा, अल्कली मेटल्स किंवा ग्रुप 1. बरं, अल्कली मेटल्स. एक्सेप्शन काय रे, हायड्रोजन. ठीक आहे ना, एक्सेप्शन काय माझा, हायड्रोजन. एक्सेप्शन इज हायड्रोजन. हायड्रोजन इज नॉट अ अल्कली मेटल. सो एव्हरी पिरियड एंड्स विथ व्हॉट बेटा, हे तर सुरुवात झाली. फर्स्ट इलेमेंट ऑफ इच पिरियड इज व्हॉट बेटा, अल्कली मेटल. मग सेकंड इलेमेंट, लास्ट इलेमेंट कुठला असणार आहे, नोबल गॅस. तो लास्ट element of each period is equal to what बेटा, नोबल गॅस. हा काय आपला ग्रुप 18. बरं, इथं पण ग्रुप लिहू शकतो मग आपण, इथं ग्रुप 1 लिहू शकतो. हा काय रे, ग्रुप 1. मग आता ग्रुप 1 ला तर काही एक्सेप्शन पण नाही राहणार. ठीक आहे ना, आपण अल्कली मेटल जर म्हटलं तर आपल्याकडे एक एक्सेप्शन आहे हायड्रोजन. बट जर ग्रुप 1 म्हटलं देर इज नो एक्सेप्शन, हायड्रोजन ऑल्सो बिलॉंग्स टू ग्रुप 1. बरं, मग आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना आपण 1 बाय 1 पिरियड लिहून टाकूया. ठीक आहे ना. सो ऍडिशन ऑफ 1 इलेक्ट्रॉन प्रत्येक वेळी काय होत जातं, नेक्स्ट शेल मध्ये ऍड होत जातो. सो फर्स्ट पिरियड, आपल्याकडे टोटल पिरियड किती आहे, 7 पिरियड आहे. तो आपण 1 बाय 1 इन्फॉर्मेशन लिहून टाकूया. मी काय करून टाकतो रे, फर्स्ट पिरियड. तो फर्स्ट पिरियड स्टार्ट कुठून होणार आहे रे, फ्रॉम वेअर इट विल स्टार्ट. फर्स्ट पिरियड स्टार्ट विथ हायड्रोजन. तो फर्स्ट पिरियड एन इज इक्वल टू काय असणार आहे बाळांनो, 1. स्टार्ट्स विथ हायड्रोजन. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर किती आहे रे, ॲटॉमिक नंबर 1. एंड्स ॲट हेलियम, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, ॲटॉमिक नंबर 2. सो टोटल इलेमेंट किती आहेत इन ग्रुप 1, सॉरी इन पिरियड 1, 2 इलेमेंट. का रे, कारण शेल इज इक्वल टू एन इज इक्वल टू काय 1. आणि ह्या फर्स्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन, मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स कॅन बी अकोमोडेटेड. याच्यात मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन असू शकतात, किती इलेक्ट्रॉन असू शकतात. आपला फॉर्म्युला काय रे, 2n². एन इज इक्वल टू व्हॉट, शेल नंबर. एन इज इक्वल टू काय, शेल नंबर. त्याच पद्धतीने मला इलेक्ट्रॉन भरायचे आणि मी इथं काय करणार आहे, हायड्रोजन स्टार्ट होतोय, हेलियमला संपतोय. सो 2 इलेक्ट्रॉन्स इन पिरियड 1. पिरियड 1 मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत रे, माझ्याकडे फक्त 2च इलेमेंट आहेत. 2 इलेमेंट आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून टाकतो. हायड्रोजन ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार, 1s1. हेलियम ज्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे 2, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, 1s2. मला सांगा, जेव्हा आपलं पिरियडमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतोय तर लास्टचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नेहमी काय असणार आहे बाळा, कम्प्लिटेड ऑक्टेट एक्सेप्ट डुप्लेट. बरं, तो पॉईंट मी इथं वरती पण ऍड करू शकत होतो ऍक्च्युली. बरं, काही हरकत नाही, मी इथं नोटमध्ये लिहून टाकतो. काय रे, नोटमध्ये लिहून टाकतो. सो नोट, माझा जेव्हा पिरियड संपतो, ईच इलेमेंट, सो लास्ट इलेमेंट ऑफ ईच पिरियड असं लिहूया. लास्ट एलिमेंट ऑफ ईच पिरियड, प्रत्येक पिरियड मधला लास्ट एलिमेंट जो असतो त्याचं इलेक्ट्रॉनिक त्याच्याकडे असते कम्प्लिटेड ऑक्टेट. म्हणजे ऑक्टेटमध्ये म्हणजे त्याचा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जी शेल आहे ती पूर्णपणे भरलेली असते. म्हणजे जेव्हा आता एक नवीन इलेक्ट्रॉन ऍड करायचं आहे तर आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये जायला लागणार आहे. सो नोबल गॅसवर लास्ट एलिमेंट आहेत नोबल गॅस. नोबल गॅसमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा बघतो तर ऑर्बिटल त्याची शेल जी असते ती पूर्णपणे भरलेली असते. सो लास्ट एलिमेंट ऑफ ईच पिरियड हॅज कंप्लीट ऑक्टेट. म्हणजे काय रे, NS2 NP6 म्हणजे शेल नंबर त्याचा एस आणि पी ऑर्बिटल म्हणजे 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले एक्सेप्ट हेलियम. हेलियम साठी असते ड्युप्लेट. ड्युप्लेट म्हणजे काय रे, 2 इलेक्ट्रॉन इन लास्ट शेल, 2 इलेक्ट्रॉन असतात. तर हे प्रत्येक तुम्हाला प्रत्येक पिरियडसाठी ही गोष्ट लागू असणार. आपण पहिल्या पिरियड बद्दल माहिती पाहिली. मग आता सगळ्या पिरियड बद्दल जनरल माहिती सांगतो, कारण आपल्याला सगळ्या पिरियड बद्दल माहिती अशाच पद्धतीने. इट विल स्टार्ट विथ अल्कली मेटल अँड इट विल एंड विथ अ पी ब्लॉक एलिमेंट दॅट इज इनर्ट गॅसेस. तर सेकंड पिरियड बद्दल माहिती बघून घेऊया. ठीक आहे ना. सो सेकंड पिरियड ना हे ग्रुप्समध्ये आहे. सो लेट मी ॲड
सेकंड पिरियड. बरं, सेकंड पिरियड तर लिहून टाकलं सर, पण सेकंड पिरियड मध्ये माझ्याकडे सांगा शेल नंबर काय असणार आहे माझ्याकडे. n इज इक्वल टू 2. n इज इक्वल टू 2 आहे, म्हणून याच्या टोटल 8 इलेक्ट्रॉन येऊन जाणार. किती? 8 इलेक्ट्रॉन येऊन जाणार. 8 एलिमेंट्स. 8 एलिमेंट्स आहेत म्हणजे 8 इलेक्ट्रॉन येणार का रे? 8 इलेमेंट ऍड होणार म्हणजे 8 इलेक्ट्रॉन पण ऍड होणार, कारण प्रत्येक ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू व्हॉट बेटा? Z. आणि न्यूट्रल इलेमेंटसाठी नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. तर मी इथं याच्याबद्दल माहिती लिहून टाकतो. सेकंड पिरियड स्टार्ट्स विथ व्हॉट बेटा? स्टार्ट्स विथ लिथियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 3. ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 1s2 2s1. आणि एंड कुठं होतं ना? एंड्स विथ निऑन, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे बाळांनो 10. एंड्स विथ निऑन, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 10. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार? 1s. मी हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठून लिहितोय रे? या डायग्रामवरून. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या डायग्रामवरून लिहितोय. फक्त मला ही कॅपॅसिटी पाहिली, मी कॅपॅसिटीनुसार इलेक्ट्रॉन भरत जातो. दॅट्स ऑल. दॅट मच इझी इट इज. म्हणून काय होतं? एंड्स विथ निऑन, इलेक्ट्रॉनिक 1s2 2s2 2p6. झाली का ऑक्टेट कंप्लीट? तोच पॉईंट आपण लिहिला होता. ns2 np6. इथं n ची व्हॅल्यू काय येऊन गेली रे? n इज इक्वल टू 2. n इज इक्वल टू 2 लिहिलेला पण आहे आपण. हे प्रत्येक याच्यासाठी लागू होणार. याच्यात किती जनरल इलेक्ट्रॉनिक, बरं याच्यात ग्रुप किती येणार काय ते आपण ग्रुपमध्ये बघूया. म्हणून सेकंड पिरियड बद्दल जेव्हा बोलतो मी, माझ्याकडे निऑन आणि काय मिळतं बा? माझ्याकडे कॅपॅसिटी किती? 8 इलेमेंटची याची कॅपॅसिटी. अशा पद्धतीने आपण काय करत राहतो? इथं इलेमेंट्सला फिल करत राहतो, काही इलेक्ट्रॉनला भरत राहतो. राईट. बघा मी इथं अजून इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सांगून जातो. याच्यात इलेमेंट कुठले कुठले आहेत, ठीक आहे ना? सो लिथियम, बेरिलियम हे एस ब्लॉकमध्ये येतात, ठीक आहे ना? उरलेला कोण आहे? बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. हे कुठे येतात रे? पी ब्लॉकमध्ये. आता हे एस ब्लॉकमध्ये काय येतात, पी ब्लॉकमध्ये काय येतात, याची माहिती आपण टोटली बघणार आहोत. याची माहिती आपण ब्लॉक्समध्ये बघणार आहोत की ब्लॉक्स कशा पद्धतीने अरेंज केलेले असतात. बरं, अरे आपलं सेकंड पिरियड झाला का आतापर्यंत? थर्ड पिरियड पण लिहून टाकूया. थर्ड पिरियड इथंच लिहून टाकतो मी. थर्ड पिरियड आता मी बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायच्या ऐवजी सगळे इलेमेंटच लिहून टाकतो. थर्ड पिरियड मध्ये माझे कोणते कोणते इलेमेंट आहेत बघा. मी स्टार्ट कोणापासून करतो? सोडियम पासून. सोडियम. मग सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती माझ्याकडे? 11. सोडियमचा सर हे पाठ कसे करायचे? आत्ता पाठ करायची गरज नाही, स्लोली स्लोली हे लक्षात राहणार आहे. आणि याच्यासाठी ट्रिक पण सांगणार आहे. इलेक्ट्रॉनिक सोडियम पासून स्टार्ट होतो, त्याच्यानंतर पुन्हा बघा सोडियम इज अ व्हेरी फर्स्ट इलेमेंट. याच्याकडे परत टोटल 8 इलेमेंट्स आहेत. किती? 8 इलेमेंट्स आहेत. मग मी लिहून टाकतो. मॅग्नेशियम 12, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम 13, सिलिकॉन 14, फॉस्फरस 15, त्याच्यानंतर सल्फर 16, क्लोरीन 17 आणि अर्गॉन 18. ठीक आहे. मी पहिला आणि लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून टाकतो. याच्यामध्ये ऑक्टेट कंप्लीट असणार आहे. मी इथं लिहून टाकतो 1s2 2s2 2p6 3s1. 3 पासून स्टार्ट होतोय बघा. ज्याच्यापासून स्टार्ट होणार ना त्याच्यापर्यंत समजा. n इज इक्वल टू काय रे? n इज इक्वल टू 3. n इज इक्वल टू 3 म्हणजे आउटर मोस्ट शेल आपली काय असणार आहे? पिरियड नुसार जे तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं, आउटर मोस्ट शेल काय असणार आहे रे? अकॉर्डिंग टू पिरियड. सो पिरियड नंबर इज इक्वल टू व्हॉट बेटा? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. जर मी थर्ड पिरियड घेतोय तर आउटर मोस्ट व्हॅल्यू काय येणार आहे? 3. आणि मला तीच व्हॅल्यू मिळायला पाहिजे. याच्यात क्रॉस चेक करून घेऊ, आपल्याला परत क्रॉस चेक करायची गरज पडणार नाही. बघा मी अर्गॉन साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. 1s2 2s2 2p6 3s2 3p6. 18 इलेक्ट्रॉन झाले का मोजारे? 2 2 4 7 10 12 आणि 6 18. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आला रे? यांची व्हॅल्यू काय आली? 3 आली का रे? यांची व्हॅल्यू 3. दॅट इज व्हॉट वी नीड टू सी. मग याच्यामध्ये इलेक्ट्रॉन 1s2 2s2 2p6 3s2 1s2 2s2 2p6 3s, त्याच्यानंतर
3p मध्ये 3p1 3p2 3p3 3p4 3p5 3p6 आलं का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अशा पद्धतीने आपल्याला थर्ड पिरियड पण आपण पाहिलेला. मग थर्ड पिरियड मध्ये किती इलेमेंट असतात रे? 8 इलेमेंट्स. किती असतात रे? मग सर तुम्ही म्हणणार सर इथं अकॉर्डिंग टू कॅल्क्युलेशन याच्यात किती यायला पाहिजे तर 2n² म्हणजे काय n = 3 आहे. मग काय 2 × 3² म्हणजे इथं किती इलेक्ट्रॉन यायला पाहिजे? 18 यायला पाहिजे होते. किती? 18 यायला. पण सर येतात 8च आहेत कारण की d ऑर्बिटल इथून सुरू होत नाही. 18 याच्यात येत नाही. मॅक्झिमम किती? 8 इलेमेंट येतात. आपल्याला बघायचं n+l रूल. यूज अफबाऊ प्रिन्सिपल. काय रे? अफबाऊ प्रिन्सिपल वापरायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला हे बघायचं आहे. सो अकॉर्डिंग टू कॅल्क्युलेशन आपल्याकडे 18 यायला पाहिजे. बट ऍक्च्युअल काय आहे रे? ऍक्च्युअल माझ्याकडे किती आहेत? 8 इलेमेंट असणार आहे. मग माझ्याकडे जो फोर्थ पिरियड मी स्टार्ट करतो त्याच्यात मला मिळतील 18 इलेमेंट. त्याच्यात 3D पण येऊन जाणार. बघा हे 3D कुठून आलं? 3D कुठून आलं? मी n+l रूल नुसार बघतोय. माझा पिरियडिक टेबल त्याच पद्धतीने अरेंज केलेला आहे. सो मी फोर्थ पिरियड बघून घेतो. काय करून घेतो? फोर्थ पिरियड. फोर्थ पिरियड बघा. फोर्थ पिरियड मध्ये मी माझ्याकडे टोटल n = काय आहे? माझी व्हॅल्यू किती आहे? n = 4. नंबर ऑफ इलेमेंट्स लिहून टाकतो. नंबर ऑफ इलेमेंट्स किती आहेत रे? 18. मग हे 18 इलेमेंट्स पैकी पहिले 2 इलेमेंट जे ते एस ब्लॉक मधले आहेत. सो स्टार्ट्स विथ पोटॅशियम ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 19. त्याच्यानंतर आहे कॅल्शियम ॲटॉमिक नंबर आहे 20. हे दोघं काय आहेत रे? एस ब्लॉक. काय आहेत रे? एस ब्लॉक इलेमेंट. त्याच्यानंतर मिड इलेमेंट्स ते काय आहेत रे? भाई हँडरायटिंग गंदा आ गया भाई. हाँ मिड इलेमेंट्स. हे मिड इलेमेंट्स कुठले आहेत रे? ग्रुप 3 to 12 हे आहेत डी ब्लॉक इलेमेंट्स. हे काय आहेत रे? डी ब्लॉक इलेमेंट्स. हे डी ब्लॉक इलेमेंट्स कोणते कोणते आहेत ते लिहून टाकतो मी. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयन, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक. हे 10 इलेमेंट आहेत. मला यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता लिहायचं नाही आहे कारण की मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणं माहिती आहे. यांचं जेव्हा ब्लॉक्स बघणार आहोत ब्लॉक्समध्ये यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन परत जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघणार आहोत. आणि लास्ट इलेमेंट ठीक आहे ना? एंड्स विथ नेहमी एंड कुणाने होणार? नोबल गॅसने. एंड्स विथ पी ब्लॉक. मग ग्रुप कोणते रे? ग्रुप 13 to 18. मग 13 to 18 माझ्याकडे इलेमेंट सगळे इलेमेंट जर लिहायचे असेल सगळे एलिमेंट मी इथं लिहून दाखवतो. पण आपल्याला प्रत्येक वेळी हे सगळे एलिमेंट लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे. सो गॅलियम, जर्मेनियम, आर्सेनिक, सेलेनियम, ठीक आहे, आणि देन ब्रोमिन. अँड लास्ट माझा काय? आर्गॉन. आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर काय? 18. मी यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो. आय होप तुम्हाला गोष्टी इथपर्यंत एकदम क्रिस्टल क्लिअर असणार आहेत. राईट. बघा आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फोर्थ पिरियडमध्ये असं पाहिलं. मग फिफ्थ पिरियडमध्ये काय होणार? फिफ्थ पिरियड नंतर सिक्स्थ पिरियडमध्ये काय होणार? याच्यामध्ये इलेमेंट किती आहेत? 18 इलेमेंट आहेत. तर 18 इलेमेंटमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार त्या गोष्टी पण आपल्याला केअरफुली बघायच्या. आय होप इथपर्यंत गोष्टी सगळ्यांना क्लिअर आहे. आता फोर्थ पिरियड मी बघत असताना झिंक पण लिहिला का मी? हा, झिंक पर्यंत पण लिहून दाखवलं. यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर मला बघायचे असेल हे डी ब्लॉकमध्ये मी परत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगणार. इथल्या ठराविक इलेमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला सांगून टाकतो. जसं की बघा हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला काढायची सवय असायला पाहिजे. तुम्हाला बुक्समध्ये दिलेले असतील पण तुम्हाला स्वतः काढता यायला पाहिजे. जसं आपण काही ठराविक इलेमेंटची काढून घेऊ. जसं जिथून स्टार्ट होतो पोटॅशियम ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 19 लिहून टाकतो. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1. मोजा रे 19 येतात का? 4 प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 येतोय का रे? मोजा. सगळ्यांमध्ये आउटर मोस्ट जे आहे ते 4 यायलाच पाहिजे. ठीक आहे. बघा
माझ्याकडे 19 होतात का? 2 + 2 4 + 6 10 2 12 18 आणि एक 19. मग मी झिंकचं काढून टाकतो. झिंकचा ॲटॉमिक नंबर काय आहे माझ्याकडे? 30. मग झिंकचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथपर्यंत सारखंच येणार आहे, इथपर्यंत सारखंच येणार. मग मी याला काय लिहून टाकतो? अर्गॉन. अर्गॉन. आणि ही मेथड तुम्हाला शिकवलेली मी ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायची. मी आता परत ती सेम मेथड इथं लिहत नाही. अर्गॉनमध्ये 18 इलेक्ट्रॉन येऊन गेले. मग माझ्याकडे राहिले किती रे? 12 इलेक्ट्रॉन. सो 3d10 4s2. ठीक ना? तुम्ही 4s2 3d10 असं देखील लिहू शकतात. ठीक आहे? 4s2 3d10 फरक पडेगा नाही. 4s2 3d10 झाले का 30 इलेक्ट्रॉन. तर अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं लिहू शकतात. आणि लास्टचा इलेमेंट जो आहे त्याचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही बघायचं. बरं, 4th पिरियडमध्ये आपलं काही चुकलं का रे? झिंक 30. अरे आपण ग्रुप 13 to 18. बरं, आपण ब्रोमिन नंतर अरे क्रिप्टॉन येणार ना? काय येणार आहे? क्रिप्टॉन. भाई मतलब क्या आहे? मग क्रिप्टॉन तुम्ही क्रिप्टॉनचं परत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चला तुम्ही स्वतः लिहा. ठीक आहे ना? आता ॲटॉमिक नंबर बघत असताना क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर लिहून टाकतो 36. तर 30 आहे, 36 कसं लिहिणार आहे तुम्ही? मी इथपर्यंत अर्गॉन लिहून टाकलं. चला लिहूनच टाकतो. अर्गॉन 4s2 3d10 4s2 3d10 4p6. पी मध्ये किती आले रे? 6 इलेक्ट्रॉन. ठीक ना? 30 + 6 झाले. डन है. दॅट इज हाऊ वी राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. एवढं सोपं आहे. मग हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता 5th पिरियडचं पण करूनच देतो. चला तर एवढं करून दिलं, मग 5th 6th 7th पण सांगूनच टाका. लिहून टाकतो 5th पिरियड. 5th पिरियड. मग 5th पिरियड सुरू कुठून होतो, संपतो कुठे? पिरियडिक टेबल. बघा, हे शिकत असताना पिरियडिक टेबल समोर ठेवा. n = काय येणार रे? n = 5. n = 5. याच्यात इलेमेंट किती आहेत? याच्यात इलेमेंट किती आहेत बघा. 5th पिरियड मध्ये पण तुम्हाला 18 इलेमेंट मिळणार. किती? 18. ठीक आहे. सो 18 इलेमेंट्स. ठीक है. 6th and 7th में आपको 32 मिल जाएंगे. क्यों? ऐसा क्यों? कारण की त्याच्यात 14 अजून ऍड करून टाकायचे. 18 + 14 तुम्हाला किती? 32 इलेमेंट भेटून जाणार. ठीक आहे ना? असं का? कारण लॅन्थेनाइट्स पण तर ऍड होतात. लॅन्थेनाइट्स आणि ॲक्टिनाइट्स जे F ब्लॉक इलेमेंट्स आहेत. ठीक आहे. तर यांची सुरुवात कुठून होते? ठीक ना? अगेन स्टार्ट्स विथ अल्कली मेटल. मग अल्कली मेटल 5th पिरियड मधला कुठला आहे ना? लक्षात कसं ठेवायचं? ट्रिक सांगून टाकतो चला. आता जो आपण पिरियडिक टेबल पाहिला होता त्या पिरियडिक टेबलच्या खालीच मी ट्रिक सांगून टाकतो, तुम्हाला लक्षात ठेवायचं. तुम्ही लिहा, मी आता लिहत नाही. आता तुम्ही स्वतः लिहा ट्रिक्स. बघा, जबरदस्त इंटरॅक्टिव्ह हे होणार आहे. आणि तुम्हाला हे लिहत असताना तुम्ही स्वतः हाताने मराठीत लिहून टाका, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ट्रिक माहिती असेल तर त्या तुम्ही स्वतःच्या ट्रिक वापरा. मी इथं काय वापरतो, तुम्ही पिरियडिक टेबल समोर ठेवा. मी तुम्हाला सांगतो लक्षात कसं ठेवायचं. कारण आपला प्रश्न काय आला की 5व्या पिरियडमध्ये पहिला एलिमेंट कुठला आहे. आपण पोझिशन आयडेंटिफाय करायचं बघतो. ठीक आहे ना? सो लक्षात काय? हेलिना ने ऍड करायचं की रब से फरियाद. हेलिना की रब से फरियाद. दुसरं आहे बेटी मांगे कार श्रीमंत बाप राजी. म्हणजे अमीर बाप राजी हो गया. बेटी या बेटा कुछ भी ले लो यार. बघा, तुम्ही हे मी आता लिहत नाहीये बिकॉज ऑफ टाइम. तुम्ही स्वतः लिहून टाकाय. हा, व्हिडिओ पॉज करून लिहायचंय. बेटी या बेटा मांगे कार श्रीमंत बाप राजी. पुढचं बघा, बेंगन आलू गाजर इन थैला. लास्ट इलेमेंट बघायचे नाही. हे मॅनमेड इलेमेंट यांचं डिस्कवरी अजून चालू आहे. त्यांच्या खूप साऱ्या गोष्टी माहिती नाही आहेत. सो इथून तुम्हाला कुठल्याही इथून रुदरफोर्डियम पासून इथून पुढे किंवा 105 पासून कुठलीही गोष्ट तुम्हाला हे बघायची गरज नाही. हे इव्हन यांचा स्टडीही आपण करत नाही. इव्हन जेई साठी पण आपण यांचा स्टडी करत नाही. हा, फक्त ॲटॉमिक नंबरसाठी यांचे सिम्बॉल पण तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. बघा, बेंगन आलू गाजर इन थैला. कहे सीताजी सुनिये प्रभुजी. तुम्ही कशाही पद्धतीने तुम्हाला तुमची स्वतःची ट्रिक माहिती असेल तर तुम्ही तुमच्या ग्रुप 13 बेंगन आलू गाजर इन थैला. 14 कहे सीताजी सुनिये प्रभुजी. क्या जबरदस्त ट्रिक है. ग्रुप 15 न्यूजीलैंड पाकिस्तान. नो ऑफेंस, मेरा किसी भी कंट्री से कोई भी दुश्मनी नहीं है. तुम्ही न्यूजीलैंडच्या जागेवर नेदरलँड घ्या, काही फरक पडत. न्यूजीलैंड पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सब भिखारी. हाँ, सब भिखारी, अपनी अमीर है सिर्फ. ग्रुप 16 ओल्ड स्टाइल से TPO, पुरानी आदतों के साथ, पुरानी
स्टाइल के साथ चाय पियो, ओल्ड स्टाइल से चाय पियो म्हणजे टी पियो, ओल्ड स्टाइल से टी पियो. क्या बात आहे. किती इलेमेंट लक्षात झाले रे बघा, 7 आणि 6. ठीक आहे ना. इकडे किती 5 तर होतं, 1 2 3 4 5 5 5 5 5. फेरो का भ्रमण इन ऍटम. काय रे, फेरो का भ्रमण इन ऍटम. लिहून टाकायचंय. हे ने अगर कर 0 रन, हे ने अगर कर 0 रन. भाई अभी ये मुझे इसका तुम्ही कसं लक्षात ठेवता तुमचं बघा. बरं, हा डी मधला पहिला, आता यांना हे जसं व्हर्टिकली लक्षात ठेवलं ना, हे बाकी सगळे हॉरिझॉन्टली लक्षात ठेवायचे असं. तुम्ही व्हर्टिकली लक्षात ठेवलं तरी पण चालतात. ठीक आहे ना. व्हर्टिकली लक्षात ठेवलं तरी, हॉरिझॉन्टली कसं लक्षात, हे मला पूर्ण माहिती नाही. सायन्स टीचर, व्हेरी क्रुएल, मांगे, फीज, पुढे काहीतरी आहे पण मी असंच लक्षात ठेवतो. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. ठीक आहे. बघा पुढचं काय, यारी जरा निभाना, यारी जरा निभाना, मौत तक रुकना, राहो में पडे तो आग में कूद जाना. इथं आपल्याला एक एक लेटर ऍड करायला लागेल. बघा इथं सरळ यारी जरा निभाना, मौत तक रुकना, राहो में ऍड करायचंय, राहो में पडे तो आग में कूद जाना. ठीक. यारी जरा निभाना, मौत तक रुकना, राहों में पडे तो आग में कूद जाना. आलं का लक्षात. बघा पुढचं आहे बघा, ला हफ्ता या ले हफ्ता. ला हफ्ता मतलब दे हफ्ता, ले हफ्ता मतलब ले लो भाई हफ्ता. ला हफ्ता वरना रहमान, उस्मान, इरफान पिटाई और होगी. ला हफ्ता वरना रहमान, उस्मान, इरफान पिटाई और होगी. अशा पद्धतीने तुम्हाला हे पाठ करायचे आहेत. ठीक आहे. पुढचं काय बघा, लेके प्यार. तुम्हाला जर हे ब्लर दिसत असेल ना, भाई किताब खोलो, किताब में से प्रेडिक्टेबल एज इट इज उठा दिया. काय बघा, लेके प्यार, ना दिल पेमार, संभाल यूरोपियन गुड़िया, तोबा दिल हो यार तुम यार भी लुट गए. ठीक है ना. लेके प्यार, ना दिल पे मार, संभाल यूरोपियन गुड़िया, तोबा दिल हो यार तुम यार भी लुट गए. ठीक है ना. सो लेके प्यार, ना दिल पे मार, संभाल यूरोपियन गुड़िया, तोबा दिल हो यार तुम यार भी लुट गए. ठीक आहे. हा लास्टचा मला काही ट्रिक माहिती नाही, तर तुम्ही स्वतः ट्रिक बनवा आणि लक्षात ठेवा. सो मॅक्झिमम इलेमेंट कमीत कमी आपण तुम्हाला सांगतो की कमीत कमी आपण एक 80-90 इलेमेंट्स तरी आपण लक्षात ठेवले. सो हे ट्रिक्स तुम्हाला पुढे कामात येणार आहेत बाळांनो. आणि मी तेच करणार होतो की तुमचा जो 5th पिरियड आहे तो कुठून स्टार्ट होणार, बेरियम पासून. कुठून स्टार्ट होणार, स्टार्ट विथ अ बेरियम. किंवा मी सिंपली लिहितो अल्कली मेटल स्टार्ट्स विथ अ बेरियम, स्टार्ट विथ अ बेरियम. आता ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवताना तुम्ही काय करत जायचं, जसं तुम्ही आपण ग्रुपमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी परत सांगणार आहे. ग्रुपमध्ये आपल्याला कशा पद्धतीने हे इलेमेंट्समध्ये ॲटॉमिक नंबर जसं वाढताय तसं ते कशा लक्षात ठेवायचे ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. स्टार्ट विथ अ बेरियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर किती बाळांनो, 55. किती आहे बघा, जस्ट 1 मिनट भाई, अपने से भी गलती हो सकती है. सॉरी 56. अरे 56, हाँ 54. अरे बेरियम से नहीं भाई, ये तो गलत कर दिया आपने, सीजियम से. अरे क्या, सीजियम से इलेक्ट्रॉनिक स्टार्ट विथ अ सीजियम. आपण सीधा अल्कलाइन अर्थ मेटल उठा लिया, स्टार्ट विथ अ सीजियम. मग 6 पिरियड कुणा पासून आपण आपली ट्रिक आहे ना, जर हे लक्षात, सर गलती हो सकते, हे ली ना ने की रब से फरियाद. सीसियम के बाद कौन सा रहेगा, फ्रांसियम. ग्रुप 6 क्या रहेगा, फ्रांसियम. ठीक है ना. 1 2 3 4 5 भाई रुबिडियम रहेगा. क्या क्या हो रहा है भाई आजकल, पोटेशियम के बाद रुबिडियम. क्या रहेगा, रुबिडियम. यही के यही 2 गलती आपने कर दी है, एकदम मस्त. तो इसीलिए उसको बार बार जितना लिखोगे, ठीक है ना, बेटी मांगे कार, श्रीमंत बाप राजी. ठीक है ना. स्कैंडियम, टिटेनियम, वैनेडियम, क्रोमियम, मैग्नीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर, जिंक. यहाँ से लिख देते हैं बैंगन, आलू, गाजर इन थैला. ठीक है ना. फिर कहे सीता जी, सुनिए प्रभु जी, न्यूजीलैंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया सब भिखारी. भाई कितना टाइम मैं गंदा लिख रहा हूँ पता है, मैं ये इरेज करना हूँ. ओल्ड स्टाइल से टी पियो, फेरो का
भ्रमण इन एटम। लास्ट का तो पता है, हे ने अगर कर 0 रन, ठीक है ना। यारी जरा निभाना, मौत तक रुकना, राहों में पड़े तो आग में कूद जाना। ले हफ्ता वरना, रहमान, उस्मान, इरफान, पिटाई और होगी। भाई कितने एलिमेंट लिख दिए, म्हणून चूक जर झाली तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या। आता हे मी परत पूर्ण, भाई इतनी सी गलती की इतनी सजा हम लोगों ने ले ली है और हमको इस तरीके से बार 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 प्रैक्टिस करते रहना है, ठीक है। सो स्टार्ट विथ रुबिडियम, ठीक है, जिसका एटॉमिक नंबर कितना आ जाएगा बेटा 55। एंड्स विथ व्हाट बेटा, एंड्स विथ नोबल गैस, ठीक है ना। कौन सा भाई पता नहीं, हीलियम, नियॉन, आर्गॉन, क्रिप्टॉन, जेनॉन। नोबल गैस क्या भाई, जेनॉन, ठीक है, जेनॉन, ठीक। तर अशा पद्धतीने आपल्याला हे 5th पिरियड बद्दल माहिती बघायची। आता 5th पिरियड मध्ये काय काय असणार आहे, 5 years। बरं याची कॅपॅसिटी आपण 5th पिरियड मध्ये किती इलेमेंट असणार आहेत, 18 एलिमेंट्स असणार आहेत, ते आपण ऑलरेडी लिहिलं। मग 6th पिरियड मध्ये किती, मी इथं लिहून टाकतो, 6th and 7th सोबत लिहून टाकतो, 6th and 7th पिरियड। तो बोलने का शॉर्ट मध्ये सांगायचा अर्थ काय, बरं इथं सांगून टाकतो। अगेन स्टार्ट विथ व्हाट बेटा, आपला ग्रुप 1 मधले कुठले कुठले येणार 6 मध्ये बघा, हेलियम, हेलिना, करप्से, सीजियम एंड फ्रांसियम। तो सीजियम, फ्रांसियम 6, 7 हे कुठं संपणार आहे, ठीक है ना। रेडॉन भाई कहाँ पे खत्म होगा ये लास्ट का ऑर्गेनाइजेशन जो है ना, ये वाला अपन लिखेंगे नहीं फ्रांसियम के पास। ऑर्गेनाइजेशन जो है ओजी वो लिखने की जरूरत, मैं जैसे बोला आपको वो पढ़ने की भी जरूरत नहीं रहती, ठीक है। सो सीजियम के आगे आ जाएगा आपका रेडॉन और ये ओजी से आपको खत्म हो जाएगा। बघा सांगायचा अर्थ एवढाच, नोट तुम्हाला शॉर्ट मध्ये एवढंच गोष्ट लक्षात ठेवायची आहे। सो इन पिरियड, समरी लिहून टाकतो ना, समरी इन पिरियड स्टार्टिंग एलिमेंट ग्रुप 1, एंडिंग एलिमेंट, एंडिंग एलिमेंट काय असणार आहे, नोबल गॅस, ठीक है। ग्रुप 18, ग्रुप 18। आता हे बघत असताना इन अ पिरियड कन्सिस्टंटली एक एक इलेक्ट्रॉन ऍड होत जाणार, त्या गोष्टी मी आता परत इथे लिहत नाही। अँड दॅट इज हाऊ वी सी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन अ पिरियड। तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन अ पिरियड बघत असताना आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन अ ग्रुप बघूया। सो व्हर्टिकली ग्रुप्स म्हणजे काय, कॉलम। ग्रुप्स काय आहेत रे, ग्रुप्स इज इक्वल टू व्हाट बेटा, कॉलम। हे किती टोटल आपल्याकडे 18 आहेत, किती आहेत 18 कॉलम आहेत। सो वर्टिकली न्यू शेल is added in each group while going down the group, while going down the group. But outermost electronic configuration प्रत्येक ग्रुपचं काय असणार आहे, outermost electronic configuration remains same. outermost electronic configuration यालाच काय म्हणतो मी, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। हे काय असणार आहे, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिमेन्स व्हाट बेटा, सेम। तुमच्या बुक मध्ये एक चार्ट दिलेला आहे इन अ ग्रुप, तर तो चार्ट तुम्ही केअरफुली बघायचा आहे आणि त्या चार्टला काय करायचं, तुम्ही लिहून टाकायचं। ग्रुप मध्ये कशा पद्धतीने ऍड होणार ते तुम्ही बघायचं आहे, ठीक आहे ना। रेफर चार्ट, रेफर चार्ट फॉर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन।
जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघत असताना तुमच्या बुकमध्ये एक चार्ट दिलेला आहे की ग्रुपनुसार कशा पद्धतीने हे चेंज होत जाणार ते तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द 4 ब्लॉक्स. सो हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, द बेसिस ऑफ दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज व्हॉट बेटा, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कुठल्या शेलमध्ये एंटर करणार आहे. माझा जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो, शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिटल मध्ये जाणार तोच त्याचा ब्लॉक असणार आहे. सो ब्लॉक्स आर बेस्ड ऑन, कुठल्या बेसिसवर हे डिसाइडेड केला जातात. सो इथं लिहूनच टाकतो ना, इफ आउटर मोस्ट किंवा यालाच म्हणतो मी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इन एस ब्लॉक, याला काय म्हणणार मी, किंवा एस ऑर्बिटल, सॉरी, in s orbital, in s orbital, then element is called as what beta, s block element. Then element belongs to s block. तो कुठे जाणार आहे, s ब्लॉक मध्ये. मग हेच मी लिहून टाकतो, इफ आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन और ज्याला मी म्हणतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इन p ऑर्बिटल, मी याला काय म्हणतो, देन इलेमेंट बिलॉंग टू p ब्लॉक. कुठला, p ब्लॉक. अशाच पद्धतीने तुम्ही d अँड f ब्लॉक पण म्हणू शकतात. इफ इलेमेंट्स एंटर इन, इफ आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन, कुठं रे, याला मी पेनल्टीमेट म्हणून टाकतो. पेनल्टीमेट म्हणजे काय, आतली, ठीक आहे ना, एंटर्स इन, बरं काही हरकत नाही, ठीक आहे ना. डी ऑर्बिटल, ही डी ऑर्बिटल असते पेनल्टीमेट. काय रे, पेनल्टीमेट. पेनल्टीमेटचा अर्थ पुढे सांगणारच आहे, याला म्हणतो n-1. आपला जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर असेल ना, तो जो शेल नंबर आहे ना, शेल नंबर -1, त्या डी ऑर्बिटल मध्ये पेनल्टीमेट डी ऑर्बिटल, पेनल्टीमेट डी ऑर्बिटल म्हणजे काय रे, n-1 डी ऑर्बिटल. काय, n-1 डी ऑर्बिटल मध्ये तो एंटर करेल, त्याला काय म्हणणार मी, डी ब्लॉक इलेमेंट्स. मग एफ ब्लॉक साठी काय असणार आहे, इफ लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन व्हॉट बेटा, एफ ऑर्बिटल. कशामध्ये, आता ही एफ ऑर्बिटल काय असते, अँटी पेनल्टीमेट. काय असते, अँटी पेनल्टीमेट एफ ऑर्बिटल. म्हणजेच काय रे, म्हणजेच काय, n-2 एफ ऑर्बिटल. कुठली रे, अँटी पेनल्टीमेटचा अर्थ काय, n-2. पेनल्टीमेटचा अर्थ काय, n-1. आपला जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे त्याच्यामधून 1 मायनस केलं तर पेनल्टीमेट, त्याच्यातून 2 मायनस केलं तर अँटी पेनल्टीमेट एफ ऑर्बिटल. मग मी याला काय म्हणणार, एफ ब्लॉक. काय म्हणणार पोरांनो, एफ ब्लॉक अशा पद्धतीने म्हणणार. मग सर हे 4 ब्लॉक जे आहेत ना, मी यांना सेपरेटली लिहून टाकले, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. मग आता हे एस पी डी एफ आपण इन डिटेल थोडक्यात बघून घेणार आहोत, राईट. ते ब्लॉक्स बघत असताना ब्लॉक्सची पोझिशन वगैरे बघा, मी तुम्हाला प्रत्येक पॉईंट तर बघा, ठीक आहे, चला जेवढा पॉसिबल आहे तेवढे पॉईंट लिहितो, बाकीचे पॉईंट सायमल्टेनियसली बोलत जातो मी. काय की एस ब्लॉक प्रेझेंट लेफ्ट साइड ऑफ द पिरियडिक टेबल, लेफ्ट साइड मध्ये आहे प्रेझेंट, लेफ्ट साइड ऑफ पिरियडिक टेबल. याच्यामध्ये किती ग्रुप आहेत रे, 2 ग्रुप्स. ग्रुप 1 जो आहे, ग्रुप 1 ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, NS1. ग्रुप 2 काय आहे रे, ग्रुप 2 NS, सॉरी, हां ठीक आहे, NS2. ठीक आहे. तो हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्हाला माहिती असेल, देन एन इज व्हॉट बेटा, आपल्याला माहिती एन इज इक्वल टू प्रिन्सिपल क्वांटम. त्या आता मी काही इथं लिहित नाही. तर आता या एस ब्लॉकमध्ये टोटल किती ग्रुप असतात, ग्रुप 1 आणि ग्रुप 2 लेफ्ट साइडला, लेफ्ट साइड ऑफ द पिरियडिक टेबल हा प्रेझेंट असतो, ठीक आहे ना. म्हणून याला आता आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन एस ऑर्बिटल. सो valence electron is present in, valence electron is present in s orbital, s orbital.
देअरफॉर एस ब्लॉक. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, एस ब्लॉक इलेमेंट. टॉप टू बॉटम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेच राहणार. ग्रुप किती आहेत, ग्रुप 2 आहेत. आपला पुढचा ब्लॉक कुठला आहे बघा, पी ब्लॉक. पी ब्लॉक कुठे आहे रे, राईट साइड, राईट साइड ऑफ पिरियडिक टेबल. याच्यात ग्रुप किती आहेत रे, 6 ग्रुप. ग्रुप्स टोटल किती आहेत, 6. मग ग्रुप नंबर काय काय रे, ग्रुप नंबर 13, 14, 15, 16, 17 आणि 18. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा मी बघतो, त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय येतं, NS2 NP1, NS2 या आउटर मोस्ट लिहितो, NS2 NP2, NS2 NP3. आता जेव्हा मी ग्रुप 16 पासून मी जेव्हा स्टार्ट करतो, काही बघा आता ग्रुपनुसार तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टॉप टू बॉटम हेच असणार आहे. काही एलिमेंट्समध्ये इनर डी ऑर्बिटल पण प्रेझेंट असते, इनर एफ ऑर्बिटल पण प्रेझेंट असते, ते पण लिहून टाकतो. सो NS2 NP4, NS2 NP5, NS2 NP6. ठीक आहे. हा तुमची कुठली बोरॉन फॅमिली, कुठली फॅमिली ही. बरं, आपल्याला फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर फोकस करायचं आहे. मी ओरली सांगून, बोरॉन फॅमिली, कार्बन फॅमिली, नायट्रोजन फॅमिली त्याला नायकोजन असं म्हणतो, ऑक्सिजन फॅमिली त्याला चॅल्कोजन्स असं देखील म्हणतो, हॅलोजन फॅमिली ज्याला मी हॅलोजन हॅलो फॉर्मिंग म्हणून त्याला हॅलोजन म्हणतो आपण, आणि ग्रुप 18 इनर्ट गॅसेस किंवा नोबल गॅस असं देखील मी याला म्हणतो. याच्यात डी ऑर्बिटल पण इन्व्हॉल्व्ह होते किंवा आणि ग्रुप 18 काय नोबल गॅस आहे. मी ते तुम्हाला सगळ्या गोष्टी ओरली सांगून दिल्या. डी ब्लॉक मध्ये काय रे, मिडल ऑफ पिरियडिक टेबल प्रेझेंट बिटवीन व्हॉट बेटा, एस अँड पी ब्लॉक. ते काय लिहित नाही मी. ग्रुप किती रे याच्यात टोटल, ग्रुप 10 आहेत. मग ग्रुप 10 कुठून, ग्रुप नंबर कुठून आहेत रे, ग्रुप नंबर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. सो टोटल एवढे ग्रुप्स आहेत आणि यांना मी काय म्हणतो, डी ब्लॉक एलिमेंट्स. आता या सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणं, कारण की यांच्यात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हॅरी होत असतं, म्हणून जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी जस्ट प्रत्येक ग्रुपमध्ये चेंज होत जातं. तर म्हणजे इट डझंट फॉलो द टोटल ट्रेंड. जेव्हा आपण डी ब्लॉक बघू तेव्हा डी ब्लॉकमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिटेलमध्ये बघू. सो तुम्हाला डी ब्लॉकचं पोझिशन तुम्हाला ऑलरेडी पिरियडिक टेबलमध्ये मी दाखवली होती. सो परत एकदा पिरियडिक टेबलमध्ये पूर्ण ब्लॉकची पोझिशन दाखवून देतो. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड बॉटम मोस्ट इज अ एफ ब्लॉक. सो डी ब्लॉक का म्हणतो आपण ते पण आपल्याला माहिती आहे. डी ब्लॉक का म्हणतो, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ डी ऑर्बिटल किंवा पेनल्टिमेट डी ऑर्बिटल. इथं लिहून टाकतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन पेनल्टिमेट. पेनल्टिमेटचा अर्थ सांगितला होता का पुरांनो आजच्याच क्लासमध्ये, n-1 डी ऑर्बिटल. पेनल्टिमेट ऑर्बिटल त्यालाच मी काय म्हणतो, n- काय आपला प्रिन्सिपल क्वांटम नंबर. चौथ्या पिरियड मध्ये असेल तर डी ऑर्बिटल, 3D ऑर्बिटल असेल, 6वा पिरियड असेल तर 5D ऑर्बिटल असेल. अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. आणि आपला लास्ट एफ ब्लॉक प्रेझेंट ॲट बॉटम, ॲट बॉटम ऑफ पिरियडिक टेबल. ठीक आहे ना. अँटी पेनल्टिमेट इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अँटी पेनल्टिमेट n-2 f orbital, anti penultimate f orbital used by valence electron. ठीक, यांना मी इनर ट्रान्झिशन एलिमेंट असं देखील म्हणतो. इनर ट्रान्झिशन
इलेमेंट्स असं देखील म्हणतो. सगळेच्या सगळे काय आहेत रे, मेटल्स आहेत. काय आहेत, मेटल्स आहेत. युरेनियम नंतरचे सगळे इलेमेंट्स बियॉन्ड युरेनियम काय असतात रे, ट्रान्स युरेनियम. काय आहेत, ट्रान्स युरेनियम. आणि हे सगळे काय आहेत रे, मॅनमेड आहेत. हे काय सगळे मॅनमेड, जे माणसाने बनवलेले आहेत. ठीक आहे ना, लॅबोरेटरीमध्ये यांना बनवण्यात आलेलं आहे. तर मग आजच्या ह्या लेक्चरच्या बेसिसवर काही क्वेश्चन आपण इथं दिलेले, क्वेश्चन बघून घेऊया. इन अ मॉडर्न पिरियडिक टेबल द पिरियड नंबर इंडिकेट, पिरियड नंबर काय सांगतो रे, पिरियड नंबर इज इक्वल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर. काय रे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर विच इज इक्वल टू व्हॉट बेटा, एन, विच इज इक्वल टू शेल नंबर. मग आपलं काय ॲटॉमिक नंबर आहे का, नाही, ॲटॉमिक मास नाही, प्रिन्सिपल क्वांटम नंबर विच इज इक्वल टू एन, विच इज इक्वल टू शेल नंबर. तो आपका करेक्ट आंसर काय असणार या क्वेश्चनचं, ऑप्शन नंबर सी. सही है बेटा. चलो देखते हैं अगला क्वेश्चन. काय आहे पुढचा क्वेश्चन. द लॅन्थेनाइट्स आर प्लेस्ड इन द पिरियडिक टेबल. लॅन्थेनाइट्स आणि ॲक्टिनाइट्स पिरियडिक टेबल आपण पाहिलेला एफ ब्लॉक इलेमेंट्स मध्ये, ज्यांना इनर ट्रान्झिशन इलिमेंट असं देखील म्हणतो. दे आर प्रेझेंट ॲट द बॉटम. म्हणून हे कुठं प्रेझेंट असतील, ॲट द बॉटम. फॅक्च्युअल क्वेश्चन, व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय, इफ द व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज व्हॉट बेटा, NS2 NP5. ठीक आहे ना. द इलेमेंट बिलॉंग टू कोणत्या फॅमिलीचं इलेक्ट्रॉनिक, भाई ग्रुप 17, ग्रुप 17. अरे ग्रुप 17 देख लो, ग्रुप 17 NS2 NP5. काय बोललो होतो तुम्हाला, हॅलोजन्स. हे काय आहेत, इनर्ट गॅसेस. नोबल गॅस लिया, इनर्ट गॅसेस लिया, हां, इनर्ट गॅसेस. ठीक आहे. हे काय आहेत, चॅल्कोजन्स, ऑक्सिजन फॅमिली. यांना काय म्हणतो मी, नायट्रोजन्स. ठीक आहे, नाइट्रोजन फैमिली, कार्बन फैमिली आणि बोरॉन फैमिली. सो भाई बहुत ही आसान स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन था. काय रे, सॉरी पुढचा क्वेश्चन काय असता ते, हॅलोजन्स काय असता. सो करेक्ट आंसर इज ऑप्शन नंबर बी. सही है. चलो देखते हैं अगला क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय बघा, इन विच ग्रुप ऑफ इलेमेंट द मॉडर्न पिरियडिक टेबल आर हॅलोजन प्लेस्ड. भाई ये तो आसान सवाल था. 17 मॉडर्न पिरियडिक टेबल नुसार 17 ग्रुप मध्ये हा प्रेझेंट असतो. 18 ग्रुप इज नोबल गॅस. विच ऑफ द एटॉमिक नंबर प्रेजेंट इन द एस ब्लॉक. भाई एस ब्लॉक में कौन से एलिमेंट प्रेजेंट रहेंगे. एस ब्लॉक जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं माझ्याकडे, ग्रुप 1 माझ्याकडे दोनच ग्रुप होते आणि ग्रुप 2. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येत होतं, NS1. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2. मग लिहून टाकतो मी. याच्यात माझ्याकडे 7 आणि 15 आहे. तो मी ऑप्शन नंबर ए सॉल्व करून बघतो. ठीक आहे ना. मी 7 साठी सॉल्व करून बघतो. 1s2 2s2 2p3 ना, हे तर नाही येते. म्हणून दोघांना सॉल्व करायची गरज नाही, 15ला सॉल्व करायची, कारण आपल्याला पूर्ण पेअर बघायची ना. मी तिसऱ्याला सॉल्व करून बघतो. 3 1s2 2s बाई 1s2 करेक्ट, 1s2 2s1 लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे. ठीक ना. कुणाचा ॲटॉमिक नंबर आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर. चला हा आला. 12 पण सॉल्व करून बघू. मग 12 1s2 2s2 2p6 3s2. बघा 12 2 2 4 6 10 प्लस 2 12. सो 3 आणि 12 हे दोघे इलेमेंट एस ब्लॉक मध्ये प्रेझेंट असतील. एस ब्लॉक मध्ये का, कारण की त्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती, आउटर मोस्ट कुठे जाते रे, एस ऑर्बिटल मध्ये. आणि एस ऑर्बिटल मध्ये जर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन गेला त्याला एस ब्लॉक इलेमेंट म्हणू. जर पी ऑर्बिटल मध्ये आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन गेला त्याला पी ब्लॉक इलेमेंट म्हणू. दॅट मच इझी इट इज. सो चला आजच्या क्लासमध्ये आपण काय काय शिकलोय, जस्ट इंट्रोडक्शन शिकलो आपण पिरियडिक टेबलचं. इंट्रोडक्शन अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अँड आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑलरेडी ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये शिकलेलो आहोत, प्रॉपरली शिकलेलो आहोत. ठीक ना. अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण शिकलेलो आहे. सो होमवर्क काय आहे तुमचा, DPP1 सॉल्व करून टाकायचा पोरांनो. त्याच्यानंतर समरीमध्ये आपण काय पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय शिकलो रे, मॉडर्न पिरियडिक टेबल. मग याच्यातल्या गोष्टी काय काय इम्पॉर्टंट होत्या मला सांगत चला. बेस्ड ऑन व्हॉट बेटा, बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर. हा काय होता, बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर. याच्यात किती आहेत रे, 7 पिरियड.
18 ग्रुप्स काय आहेत रे 18 ग्रुप्स काय आहेत रे 4 ब्लॉक्स. हे थोडी जनरल माहिती आपण याच्याविषयी पाहिलेली आहे आणि आय होप तुम्हाला आजचं लेक्चर कळलेलं असेल. सो प्रिपेअर वेल. थैंक यू वेरी मच. मिलते हैं बेटा अगली क्लास में. राइट.